कार्यक्रमाची आपण सांगता केली होती. याही वर्षानं काल्याच्या कीर्तनाने या कार्यक्रमाची आपण सांगता करतोय. एक सुंदर असणार हे धामटानेश्वराचं मंदिर. तसं पाहिलं तर लवकर कोणाला हे कळत नाही, बरोबर की नाही, पण ज्यांना कळलं ते मात्र या देवाला काही सोडायला तयार नाही. असं अत्यंत सुंदर असणारं हे दैवत या ठिकाणी आहे. मागच्या वर्षी ज्यावेळेस इथं आलो, आमच्या हनुमान शेठ यांनी या ठिकाणी आम्हाला बोलावलं आणि आल्यानंतर ज्यावेळेस तिथं पाहिलं तर मंदिरातल्या मूर्ती ज्या आहेत त्या थोड्याशा अस्ताव्यस्त पडलेल्या आपल्याला पाहायला मिळत होत्या. मागच्या वर्षी त्यांनी संकल्प केला, म्हटलं इथं सुंदर मंदिर बांधणार. भूमिपूजन मागच्या वर्षी झालं आणि आज मात्र ते काम प्रगतीपथावर असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. पुढच्या वर्षी अत्यंत सुंदर मंदिर तिथं उभारलेलं पाहायला मिळेल. आणखी एक गोष्ट आहे, कुठलंही चांगलं काम करायचं झालं तर अडचणी मात्र बऱ्याचशा येत असतात, बरोबर की नाही. चांगलं काम घ्या, त्याला अडचणी 100% येणार. पण एक गंमत आहे, त्याने अगोदरच सांगितलं किती अडचणी येऊ द्या, त्या अडचणींना पहिल्या हनुमान शेठला सामोरं जावं लागेल, नंतर त्या बाकीच्या गोष्टी बघता येतील. आणि म्हणून मंदिराचं काम घेतलं आणि त्यांनी जाहीर केलं होतं, ज्याला ज्या पद्धतीनं जमेल त्या पद्धतीनं ज्यानं त्यांना आपला हातभार लावावा, मग जिथं काही कमी पडेल तिथं मग मी आहे. आणि अशा पद्धतीनं त्या मंदिराचं बांधकाम चालू झालं आणि सुंदर पद्धतीनं बांधकाम चालू आहे. अडचणी होत्या थोड्याशा, कारण जागा वन खात्यामध्ये थोड्याशा, पण त्यांनी सांगितलं बाकीच्या गोष्टींची चिंता तुम्ही काही करू नका, त्या बाकीच्या गोष्टी पाहायला मी समर्थ आहे. आणि सगळ्या गोष्टी सांभाळून त्या मंदिराचं काम मात्र सुंदर पद्धतीनं चालू झालेलं पाहायला मिळतं. आणि आल्यानंतर आपण पाहत असू की ज्या मूर्ती अस्ताव्यस्त स्वरूपामध्ये पाहायला मिळत होत्या त्या मात्र आता पद्धतशीर पद्धतीनं एका जागी पूजनाकरता आपल्याला मात्र तिथं ठेवण्यात आलेल्या आहेत. म्हणून जीवन म्हटलं की त्याच्यामध्ये काहीतरी परिवर्तन असलं पाहिजे. आता बऱ्याच वेळा असं होतं, काही काही शिवमंदिरं अशी आहेत की माणसं वर्षभरानंतरच तिथं पाहायला जातात. वर्षभर तिथं ढुंकून सुद्धा कोणी पाहायला जात नाही. ज्या अर्थी एवढं चांगलं काम इथं चालू आहे, आजूबाजूचा परिसर आणि हे सगळं वातावरण पाहिलं की मग लक्षात येतं हे दुर्लक्षित झालेलं नाही. चांगलं लक्ष तुमचं इथं असल्या कारणानं हे मंदिर सुद्धा आता तसं राहणार नाही, सुंदर पद्धतीचं मंदिर होईल आणि चांगल्या पद्धतीचा एक सोहळा या ठिकाणी सुद्धा आपल्याला उपभोगायला मिळणार आहे. आणि म्हणून समस्त ग्रामस्थ मंडळ खोनी यांना या कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल मी पहिल्यांदा धन्यवाद देतो. म्हणून ग्रामस्थांचे धन्यवाद. त्याच्यानंतर ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी येण्याचा योग आला, आमचे जुगनू महाराज फोन केला, म्हटलं महाराज सेवा करायची आहे. म्हटलं काय हरकत नाही, पण थोड्याशा अडचणी होत्या, बरोबर की नाही. त्यांनी सांगितलं, म्हटलं असं कसं करता, मागच्या वर्षी तुम्ही कीर्तन केलं होतं. म्हटलं काय हरकत नाही. मग पुढं अडचणी अशा झाल्या की कार्यक्रम सगळीकडे असल्या कारण गायक वादक मंडळीची कमतरता, वादकांची कमतरता खोनीमध्ये तरी पडणार नाही याची गॅरंटी आहे. कारण आपल्याला माहिती आहे आमचे नितेश भाऊ असले म्हणजे आपल्याला काही कमी नाही, म्हणून ते इथं आहेत. आपल्याला गायकांची कमतरता, तर मागच्या वर्षी एक कमी भरून काढले आमच्या सावंत भाऊंनी. ते उभे राहायला लागले, त्यांनी सुंदर पद्धतीचं प्रमाण सुद्धा दिलं. आता उभे राहिले ना बसायला चालले, त्याने सांगितलं आता बसायचं नाही, आता उभंच राहायचं, बरोबर की नाही. म्हणून ते उभे राहिलेले आहेत. आमचे जुगनू महाराज आहेत, त्याच्यानंतर आमचे आप्पा या ठिकाणी आहेत, अर्थात जगन्नाथजी पानेरकर. आणि सुंदर असा आवाज असणारे आमचे रिद्धीनाथ महाराज कोळेकर या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे गुरुनाथ महाराज आहेत. आदी करून ही सगळी मंडळी या ठिकाणी आहेत. आमचे रुपेश भाऊ असतील, विण्याची सेवा करण्याकरता चिंतामण बाबा या ठिकाणी आहेत. आमचे नितीश भाऊ मृदंगाची साथ करण्याकरता इथं आहेत. त्याच्यानंतर लाईव्ह आहे आणि माईक सिस्टीम आहे. अडचण थोडीशी अशी आहे की आपलं हे साऊंड सिस्टीम जनरेटरवरची वर चालू असल्या कारणानं त्यांचा भरपूर प्रयत्न आहे की आवाज पूर्णपणे आला पाहिजे, पण जनरेटर जेवढा सपोर्ट करेल तेवढा आवाज तरी येतात. म्हणून माझा आवाज बसलेला असल्या कारणानं जेवढं जमेल तेवढं बोलण्याचा प्रयत्न करतो. बाकीचा आता आपल्याला तासामध्ये वाट उभायची आहे. विठ्ठल विठ्ठल आज या काल्याच्या कीर्तनानं कार्यक्रमाची सांगता आहे. वारकरी संप्रदायामध्ये कोणत्याही कार्यक्रमाची सांगता ही काल्याच्या कीर्तनामध्ये होत असते. म्हणून काला जीवनामध्ये एकदा प्राप्त झाला की माणसाचं काम कर्तव्य हे संपत असतं. म्हणून प्रत्येकाचं लक्ष जर पाहायचं झालं तर काल्यावरती अर्थात प्रसादावरती प्रत्येकाचं लक्ष आहे. महाराज इतर दिवशी कार्यक्रमाला न येणारी माणसं काल्याच्या कीर्तनाला मात्र आवर्जून हजर राहतात आणि मागं बसत नाही. मग कुठं बसतात? पुढं बसतात का? माझं एक म्हणणे, एरवी तुम्ही मागे बसलात काय हरकत नाही, पण प्रसादाच्या दिवशी माणसाने नेहमी कुठं येऊन बसावं? पुढं येऊन बसावं. कारण आयशा लाभा चुकला आणि तुका म्हणे वाया गेला. हा प्रसाद जगामध्ये तुम्हाला कुठं उपभोगायला मिळणार नाही. महाराज ही संप्रदायाने टिकवलेली खूप मोठी श्रीमंती आहे. तसं पाहिलं तर काला ही पद्धत महाराष्ट्राची नाही आहे. काला देण्याची पहिली पद्धत कुठली आहे? कृष्ण परमात्म्याची. आणि कृष्ण परमात्मा कुठला? UP मधला आहे. काला पहिला जो झाला तो कुठल्या वाळवंटात झाला?
यमुनेच्या वाळवंटामध्ये झाला, पण तो काला आता तिथं उपभोगायला मिळत नाही. पण महाराज या संप्रदायाने आमच्या संत महात्म्याने आमच्यावरती कृपा केली आणि त्या काल्याचा उपभोग मात्र आम्हाला उपभोगायला मिळतो. हे आमचं काहीतरी परमभाग्य आहे. विठ्ठल म्हणून काला मिळाला की मग साधकाचं कर्तव्य संपत असतो. कुठपर्यंत धावपळ आहे, कुठपर्यंत पळापळ आहे. जोपर्यंत जीवनामध्ये काला या अवस्था प्राप्त होत नाही तोपर्यंत माणसाची धावपळ आहे. ज्या दिवशी तुमच्या आमच्या जीवनामध्ये काला मिळाला समजायचं आपलं काम संपलं. काम नाही, काम नाही, झालो पाहिजे कामा, झालो पाहिजे कामा, झालो पाहिजे कामा, काम नाही, काम नाही, झालं पाहिजे कामा, झालं पाहिजे कामा, झालं पाहिजे कामा. काम नाही, काम नाही, झालो पाहिजे कामा. आता 1.5 दिवसाचा जरी हा कार्यक्रम जर करायचा झाला, मला वाटतं गेल्या 8 दिवसापासून तुमची धावपळ चालू असेल. मंडप वेळेवरती झाला पाहिजे, इथं लेवल चांगली करून झाली पाहिजे, जेवणाची व्यवस्था 1 महिना, बरोबर की नाही. कार्यक्रम आपल्याला 1.5 दिवसाचा दिसतो नाही महाराज, काल आणि आज आलो कार्यक्रम झाला असं नाही. हा कार्यक्रम संपन्न होण्याकरता गेल्या 1 महिन्यापासून तुमची धावपळ चालू असते की नाही. बरोबर वेळेवरती सगळं झालं पाहिजे, जेवणाची व्यवस्था झाली पाहिजे, मंडप झाला पाहिजे. या सगळ्या गोष्टींची योजना करण्याकरता तब्बल 1 महिना माणसाला लागत असतो. हे सगळं झालं, आजचं काल्याचं कीर्तन झालं, जेवण झालं की मग आमचे जुगनूबा बोलतील, बाबा एकदाचा झालो मी मोकळा, बरोबर की नाही. आमचे हनुमान शेठ म्हणतील आम्ही झालो एकदाची मोकळे का. अहो महाराज महिन्याभरापासून आमची धावपळ चालू होती. कशा करता, हे सगळं यशस्वीपणे पार पाडावं याच्याकरता. मग एवढे सगळे प्रयत्न करून एकदा आमच्या हातावरती प्रसाद मिळाला की मग आम्हाला असं वाटतं आता थोडेसे आम्ही मोकळे झालो, कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो. जोपर्यंत प्रसाद जीवनामध्ये प्राप्त होत नाही तोपर्यंत कृतकृत्यतेची भावना ही जीवनाला प्राप्त होत नाही. विठ्ठल मंदिराचं काम पूर्ण झालं. कशावरून ओळखायचं, ज्या दिवशी मंदिरावरती कळस चढला त्या दिवशी समजायचं मंदिराचं काम पूर्ण झालं. आपल्या मंदिराचं काम चालू आहे. आता आम्ही येता येता पाहिलं आमच्या हनुमान शेटनी बांधलेलं जे मंदिर आहे, खूप मोठं एक मंदिर, आणि लवकरच त्या मंदिराचं काम सुद्धा पूर्ण होणार आहे. पण पूर्ण झालंय आपण कधी मानणार, ज्या दिवशी त्या मंदिरावरती कळस चढेल त्या दिवशी आपलं काम पूर्ण झालं असं समजायचं. तसं जोपर्यंत काल्याचा प्रसाद जीवनामध्ये हातावरती पडत नाही तोपर्यंत आपलं जीवन परिपूर्ण झालं असं आपल्याला म्हणता येणार नाही. म्हणून जीवनाला परिपूर्णता देणारा कार्यक्रम जर कोणता असेल तर काला हा प्रसाद आहे. विठ्ठल अशा पद्धतीचं हे काल्याचं कीर्तन आहे. तसं पाहिलं तर 3 प्रकारचा काला आपल्याला पाहायला मिळतो. पहिला जो काला आहे तो दही आणि लाहीचा काला आहे. दुसरा काला हरी आणि हरीच्या नामाचा काला आहे. आणि तिसरा जर पाहायचा झाला तर जीव आणि ब्रह्म यांच्या ऐक्याचा काला आहे. ऐका, दही आणि लाह्याचा काला हा शरीराच्या पुष्टतेकरता महत्वाचा आहे. ऐका, कालचा दिवस कशाचा आहे आपला, महाशिवरात्रीचा. मला सांगा, काल कोणी वरण भात भाजी काही खाल्लं का हो? कोणी नाही खाल्लं का? परत अहो कालचा दिवस उपवासाचा आहे ना, पण अडचण अशी झाली, परत कालचा दिवस उपवासाचा आणि आज सोमवार, त्याच्यामुळे वारकऱ्याला प्रश्न पडला या उपवासाचं पारणं नेमकं सोडावं कधी, बरोबर की नाही. कारण उपवास जर सोडला तर सोमवार मोडल्याचा दोष लागतो. या अशा गोष्टी आहेत. म्हणून काहीतरी मध्य गाठावा लागतो आणि मग कसं तरी मोकळं व्हावं लागतं. ऐका महाराज, काला पहिला काला सांगितला दही आणि लाह्यांचा काला. शरीराच्या पुष्टतेकरता दही आणि लाह्यांचा काला महत्वाचा आहे. मला सांगा, काल जर एखाद्याला रात्री म्हणालो असतो अहो करा ना 11 वाजेपर्यंत भजन, तुम्ही काय म्हटले असते, अहो एकतर पोटात काही नाही आणि तुम्ही म्हणता भजन करा, तुम्हाला काय जातं बोलायला. पण आमची परिस्थिती काय ते आम्हाला माहिती. याचा अर्थ असा आहे, भजन जरी करायचं झालं तर तरी शरीरामध्ये काय असली पाहिजे, ताकद असली पाहिजे, पुष्टता असली पाहिजे. आणि ते पुष्टता देण्याचं काम जर कोण करत असेल तर दही लाह्यांचा काला हा पुष्टता देण्याचं काम करतो. मला दुसरा जो काला आहे हरी आणि हरीच्या नामाचा काला, तो काय करतो, आपलं मन जे मन हा मन मात्र चंचल आहे. बसलो इथं पण चिंतन सुरू असेल, जेवणवाल्यांचं बरोबर 12 वाजेपर्यंत आटोपतं का नाही. येताना एक जण दिसला ताक घेऊन, ताक घेतल्यानंतर कुठं ठेवणार आहे कुठं नाही याची चिंता कोणाला तरी, कारण बऱ्याच नाहीत्या गोष्टीची चिंता करायची आपल्याला काय लागलेली आहे, सवय लागलेली आपल्याला पाहायला मिळते. म्हणून काही गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. मन जे आपलं आहे मन बरंचसं चंचल आहे.
म्हणून भगवान कृष्ण परमात्मा अर्जुनाला सांगतात, देवा माझं मन जे आहे ना चंचल ही मन कृष्ण, हे मन माझं चंचल आहे. या मनाची चंचलता जर थांबवायची असेल तर महाराज काय केलं पाहिजे, तर भगवान परमात्म्याच्या नामचिंतनाचा अट्टाहास केला पाहिजे. अर्थात हरी आणि हरीच्या नामाचा काला करायचा का, मनाची चंचलता थांबण्याकरता. आणि तिसरा जो काला आहे तो जीव आणि ब्रह्म ऐक्याचा काला, जो जीवाचा जीवपणा संपण्याकरता कालायचा आहे. म्हणून खऱ्या अर्थानं अत्यंत महत्वाचा काला जर कोणता असेल तर तिसऱ्या क्रमांकाचा काला आहे विठ्ठल मला सांगा, दही आणि लाह्यांचा काला आतापर्यंत कमी खाल्ला का हो आपण? किती खाल्ला? दरवर्षी कमीत कमी 100 लोकांचे काल्याचा प्रसाद आपण सहन करतो, सेवन करतो. आतापर्यंत जीवपणा संपला कुठं आपला? नाही महाराज. पहिला जो काला आहे दही आणि लाह्यांचा काला, तो खायचा, शरीराच्या पुष्टती करता. दुसरा जो काला आहे हरी आणि हरीच्या नामाचा, तो करायचा मनाची चंचलता थांबण्याकरता आणि प्रयत्न करायचा. तिसरा जीव आणि ब्रह्म यांच्यामध्ये जे ऐक्य आहे ते साधण्याचा प्रयत्न करायचा. ज्या दिवशी जीव आणि ब्रह्म यांच्यामध्ये ऐक्य होईल त्या दिवशी समजायचं की जीवनामध्ये आपल्याला खरा काला मिळाला. विठ्ठल आजचं हे काल्याचं कीर्तन आहे आणि काल्याच्या कीर्तनाला विशेष अशी मर्यादा आहे. इतर कीर्तन जर पाहिलं तर त्या कीर्तनाला सुद्धा मर्यादा आहे. कारण संत महात्म्यांना माहिती होतं की पुढे जाऊन ज्यावेळेस कीर्तन होतील त्यावेळेस कीर्तनामध्ये कीर्तनकार काय गातील आणि काय बोलतील याची काही शाश्वती नाहीये. कीर्तन हे मनोरंजनाचं साधन नसून मनोमंथनाचं साधन आहे. म्हणून त्या कीर्तनाची मर्यादा जर आपण राखली नाही, लोकांना दोष देऊन फायदा नाही. लोक बोलणार का? कारण आपण मर्यादा सोडली आहे. म्हणून मर्यादा पाळली पाहिजे. याच्याकरता नाथ महाराजांनी आम्हाला मर्यादा घालून दिली. सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावी, सज्जन वृंदे मनोभावे आधी वंदावी, जेणे करून अंतरी ठसावी मूर्ती श्री हरीची, आणि आयशी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. विठ्ठल तसं पाहिलं तर प्रत्येक कीर्तनाला मर्यादा पाहायला मिळते, पण काल्याच्या कीर्तनाला विशेष अशी मर्यादा आहे. काय महाराज? काल्याच्या कीर्तनामध्ये इतर गोष्टींचं वर्णन करायचं नाही. मग काल्याच्या कीर्तनामध्ये नेमकं काय करायचं? महाराज म्हणतात, चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. भगवान परमात्म्याने जे गोकुळात चरित्र केलेले त्या चरित्राचा उच्चार करायचा. महाराज विशेषत्वाने गोकुळातल्या चरित्राचा उच्चार का करायचा? तसं पाहिलं तर भगवान परमात्म्याने अनंत अवतार घेतलेले आपल्याला पाहायला मिळतात. महाराज म्हणतात, अनंत अवतार घेसी भक्ता कारणे कनवाळू कृपाळू दिना लागी उतरणे. त्याच परमात्म्याने अनंत अवतार घेतलेले आपल्याला पाहायला मिळतात. अवताराच्या राशी तो हावभावी ठेवणे. तोच परमात्मा अनंत अवतार धारण करत असतो, पण त्या परमात्म्याच्या सगळ्याच रूपांच्या सगळ्याच अवताराचं चिंतन मात्र आपल्याला काल्याच्या कीर्तनामध्ये करायचं नाही. मग कोणत्या चिंतनाचं करायचं? तर महाराज गोकुळामध्ये परमात्म्याने ज्या लीला केलेल्या आहेत त्यांचं चिंतन आपल्याला काल्याच्या कीर्तनामध्ये करायचं असतं. का महाराज? तसं पाहिलं तर संत मालिकेमध्ये भगवान परमात्म्याच्या 10 अवतारांचा उल्लेख पाहायला मिळतो. भागवताचा विचार केला तर भागवतामध्ये 24 अवतार सांगितले देवाचे. पण गर्ग संहितेचा विचार केला तर या अवताराची मीमांसा करत असताना त्याच्यामध्ये 6 प्रकार केलेले आपल्याला पाहायला मिळतात. अंश, अंशांश, कला, आवेश, पूर्ण आणि परिपूर्णतम असे 6 अवतार आपल्याला 6 प्रकार केलेले पाहायला मिळतात. मग महाराज याच्यापैकी कोणत्या चरित्राचा उच्चार करायचा? महाराज म्हणतात की याच्यामध्ये 2 अवतार जे आहेत ना ते पूर्ण आणि परिपूर्णतम स्वरूपाचे आहेत. कोणते कोणते? तर पूर्ण अवतार रामकृष्ण. याच्यामध्ये रामाचा अवतार हा पूर्ण स्वरूपाचा आहे, पण माझ्या कृष्ण परमात्म्याचा अवतार जो आहे तो परिपूर्णतम स्वरूपाचा आहे. विठ्ठल महाराज पूर्ण म्हणजे काय आणि परिपूर्णतम म्हणजे काय? तसं पाहिलं तर राम आणि कृष्ण हे दोन्ही पूर्ण अवतार आहेत. मग रामाला पूर्ण अवतार आणि कृष्णाला परिपूर्णतम अवतार असा फरक का? पूर्ण अवतार त्याला म्हटलं जातं जिथं कार्य करण्याचं सामर्थ्य आहे पण निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य नाही, त्याला म्हटलं जातं पूर्ण अवतार. बऱ्याच वेळा एखाद्याकडं कार्य करण्याची ताकद असते पण निर्णय मात्र स्वतःला घेता येत नाही. तिकडनं पक्षश्रेष्ठी ज्या वेळेस आदेश पाठवतील तेव्हा आम्ही निर्णय घेऊ. निर्णय घेण्याकरता स्वतः खंबीर असला पाहिजे. कुठलंही काम येऊ द्या, मी आहे ना खंबीर, कशाला काळजी करता? महाराज रामाचा अवतार होता व रामप्रभूंना बोलिले वाल्मिक तैशीची करीन वर्तोनी दावीनं नामा म्हणे. रामप्रभूंचा अवतार होता, पण ज्या पद्धतीनं वाल्मिक ऋषींनी अगोदर रामायण लिहून ठेवलं तशाच पद्धतीनं वागावं लागलं. वाल्मिक ऋषींनी सांगितलं की अमुक रस्त्यानं जातं त्याच रस्त्यानं जावं लागलं. त्याच्यामध्ये बदल करण्याचा अधिकार रामप्रभूंना
नाहीये. पण कृष्ण परमात्म्याचा अवतार असा आहे की कृष्ण परमात्म्याला ज्या त्याच्या मनाला वाटेल त्या पद्धतीने त्याला जगता आलेले आहे. म्हणून परिपूर्ण तमस साक्षात श्रीकृष्णम नान्यम एव हे एक कार्यार्थ आगत्यम आणि कोटी कार्य चकार हा विठ्ठल विठ्ठल. कृष्ण परमात्म्याचा अवतार जो आहे तो परिपूर्णतम स्वरूपाचा अवतार आहे. म्हणून अशा परिपूर्णतम स्वरूपाच्या कृष्ण परमात्म्याच्या चरित्राचं त्याच्या लीलांचं वर्णन करायचं आणि या कार्यक्रमाला परिपूर्णता प्राप्त करून घ्यायची. महाराज केवळ कार्यक्रमाची परिपूर्णता नाही तर आपल्या जीवनाला जर परिपूर्णता जर प्राप्त करून घ्यायची असेल तर कृष्ण चरित्राशिवाय दुसरा पर्याय नाहीये. विठ्ठल व्यासांच्या बाबतीत असं पाहायला मिळतं एका वेदाचे 4 वेद केले, 17 महापुराणे लिहून झाली, 17 पुराणं लिहून झाली, पण व्यासांच्या मनाला काही स्थिरता मिळेना. मन मात्र चंचल होतं आणि मग मात्र काय करावं कळेना. मग नारदांची भेट घेतली. म्हटलं एवढी सगळी ग्रंथ संपदा निर्माण केली पण मन मात्र काही स्थिर होत नाही. मन एका जागी लागत नाही. मन एका ठिकाणी स्थिर व्हावं, या मनाला परिपूर्णतेची अवस्था प्राप्त व्हावी, काय करायला पाहिजे. नारदांनी सांगितलं, सगळं लिहिलं पण भगवान परमात्म्याच्या लीलांचं वर्णन केलं का? म्हटलं नाही केलं. मग जोपर्यंत भगवंताच्या लीलांचं वर्णन तुम्ही करत नाही तोपर्यंत तुमच्या मनाला शांतता प्राप्त होणार नाही. आणि मग व्यासांनी एक महाकाव्य निर्माण केलं, त्याला म्हटलं जातं श्रीमद भागवत कथा. आणि त्या भागवताची निर्मिती व्यासाने ज्या काळामध्ये केली, भगवंताच्या लीलांचं गुणांचं वर्णन केलं आणि मग व्यासांच्या जीवनाला परिपूर्णता प्राप्त झाली. अर्थात व्यासांना सुद्धा परिपूर्णता जर कशामध्ये प्राप्त झाली असेल तर भगवंताच्या लीलांचं आणि गुणांचं वर्णन केल्यामुळं. म्हणून आपल्या कार्यक्रमाला नव्हे आपल्या जीवनाला परिपूर्णता मिळावी याच्याकरता कृष्ण परमात्म्याचं चरित्र विठ्ठल विठ्ठल. आणि काल्याचं कीर्तन म्हटलं की त्याच्यामध्ये विशेषत्वाने 4 गोष्टी आल्या पाहिजेत. पहिली गोष्ट म्हणजे गोपाळ आले पाहिजेत, दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये गवळणी आल्या पाहिजेत, तिसरी गोष्ट काल्याच्या कीर्तनामध्ये जर गायी आल्या नाही तर कीर्तन अपूर्ण आहे, आणि चौथी गोष्ट जोपर्यंत कृष्ण परमात्मा काल्याच्या कीर्तनामध्ये येत नाही तोपर्यंत कीर्तन पूर्ण होत नाही. अशा 4 गोष्टींना एकत्रित करून जो केला जातो तो काला आहे विठ्ठल म्हणून आज जो अभंग चिंतना करता निवडलेला आहे, या अभंगाची भूमिका जर आपण लक्षात घेतली तर जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात देवाधिकांना सुद्धा दुर्लभ असणारा तो काला आम्ही मात्र या ठिकाणी येऊ आणि पुन्हा पुन्हा तो उपभोगण्याचं काम करू. महाराज म्हणतात आम्ही इथे येऊ, कशा करता येऊ? काला खाण्याकरता येऊ. आता पहिला प्रश्न आता इथं उपस्थित असा होतो, महाराज काला खाण्याकरता जी येणार आहेत ती येणार कुठून? ते येणार कुठे? येणार कशा करता? येणारी नेमके कोण? या 4ही प्रश्नांची उत्तर आपल्याला पहिल्या चरणात मिळणार आहेत. म्हणून अभंगाचं पहिलं चरण. उपदुनिया पुढते येऊ, पुढते येऊ, उपदुनिया पुढते येऊ, उपदुनिया पुढते येऊ, उपदुनिया पुढते येऊ, उपदुनिया पुढते येऊ. काळा खाऊ दही भात, काळा खाऊ दही भात, वैकुंठी तो ऐसे नाही, वैकुंठी तो ऐसे नाही. काला खाऊ दही भात, काला खाऊ दही भात, वैकुंठी तो ऐसे आहे, वैकुंठी तो ऐसे आहे. उपजून या पुढते येऊ काला खाऊ दही भात. महाराज म्हणतात आम्ही पुन्हा येऊ. कोण बोलतायत? महाराज बोलतायत बरं का, मी नाही बोलत. महाराज म्हणतात आम्ही पुन्हा येऊ. याचा अर्थ असा आहे की आम्ही मागे सुद्धा कधीतरी आलो होतो. आता इथं तुम्हाला मला म्हणायचं आहे आम्ही पुन्हा येऊ. बरं पुन्हा येऊ म्हटल्यानंतर तुम्ही म्हणाल महाराज मागे बऱ्याच दिवसापासून तुम्ही आमच्याकडे येता म्हणून असं म्हणता, बरोबर की नाही? असं कुणाला म्हणता येतं? जो मागे आलेला आहे, एकदा झालेला आहे समजा तू, त्याला म्हणता येऊ शकता आम्ही पुन्हा येऊ, बरोबर की नाही? महाराज म्हणतात आम्ही पुन्हा येऊ. मग महाराज तुकाराम महाराज म्हणतात आम्ही इथं पुन्हा येऊ.
महाराजांनी विचारलं, महाराज तुम्ही येऊ म्हणता पण येणार ते कुठून येणार? महाराजांनी सांगितलं, आम्ही वैकुंठवासी सुरुवातीचं प्रमाण, आम्ही वैकुंठातून येऊ. कारण संत महात्मे कुठले आहेत? तर संत महात्मे वरचे आहेत. संत आले वरले दिंडी. संत महात्म्यांचं ठिकाण कुठलं आहे? उच्च स्थान, ज्या ठिकाणी वैकुंठ लोक परमात्म्याने जे बनवलेले तिथून परमात्मा अर्थात संत महात्मे इथे येत असतात. महाराजांना म्हटलं तुम्ही येणार कुठं? महाराज म्हणतात आम्ही इथं खोनीमध्ये येऊ, अर्थात आम्ही मृत्यू लोकामध्ये येऊ. कशा करता? हा काला खाण्याकरता आम्ही इथे येऊ. म्हणजे हा काला उपभोगण्याकरता संत महात्मे इथे येणार आहेत. महाराज आम्हाला कळालं की येणारे कोण आहेत? तुकाराम महाराज आहेत. पण खरं जर पाहायचं झालं तर तुकाराम महाराजांनी इथे जी भूमिका बजावली ती एका गोपाळाची भूमिका आहे. गोपाळ म्हणतात की ते कृष्ण परमात्म्याच्या सानिध्यामध्ये ते उपभोग आम्ही घेतलेला आहे. आता जर विचार करायचा झाला तर तुकाराम महाराज जी भूमिका निवडतात ना, ही नेमकी कुणाची भूमिका आहे याचा थोडक्यात आपल्याला विचार करायचा. म्हणजे ही बद्धाची भूमिका आहे, ही मुक्ताची भूमिका आहे, की ही एका जिज्ञासूची भूमिका आहे. नेमकं कोण म्हणतो आम्ही उपजून पुढे ती येऊ? ऐका महाराज, 3 वर्ग आपल्याला पाहायला मिळतात. एक आहे बद्ध, दुसरा आहे मुमुक्षू आणि तिसरा आहे त्याला म्हटलं जातं मुक्त. मग बद्ध म्हणतो का आम्ही उपजून या पुढे येऊ? तर महाराज ही बद्धाची भूमिका नाही. कारण काला नावाचा प्रसाद हा देवाच्या सानिध्यामध्ये उपभोगायला मिळतो आणि बद्धाला देवाचं सानिध्य नसल्यामुळं बद्ध म्हणू शकत नाही आम्ही उपजून या पुढे येऊ. दुसरी गोष्ट अशी आहे, बद्ध जो आहे जो स्वतः सुटका करू शकत नाही तर त्याला जन्माला येण्याचं स्वातंत्र्य आहे का? त्याला जन्माला येण्याचं स्वातंत्र्य नाही. म्हणून बद्ध बाजूला झाला, तो म्हणू शकत नाही आम्ही उपजून या पुढे येऊ. मग महाराज कोण म्हणतोय? मुमुक्षू म्हणतो का? मुमुक्षू कोणाला म्हटलं जातो? महाराज जो या संपूर्ण भवस्वर्गाला उबगलेला आहे. ज्ञानोबारे वर्णन करतात, पै भवस्वर्गा उबगले मुमुक्षू योगज्ञाना वळगले आणि पुढती नयोया निघाले पैजा येथ. जो या भवस्वर्गाला अर्थात या भवसागराला जन्म मृत्यूच्या या राहाडगाडग्याला जो कंटाळलाय आणि त्यांनी शपथ घेतली आता जन्माला आलोय, याच जन्मामध्ये परमात्म्याची प्राप्ती करून घेऊ आणि कायमची या जन्मातनं सुटका करून घेऊ, अशी ज्यांनी शपथ घेतली तो माणूस पुन्हा जन्माला यायला तयार होईल का? म्हणून ही मुमुक्षूची भूमिका नाहीये. मग महाराज राहता राहिला तो मुक्त. आपली वृत्ती परमात्म्याच्या चरणाजवळ स्थिर झाल्यामुळे तो मुक्त झाला. मग महाराज या मुक्तामध्ये 2 प्रकार पाहायला मिळतात. एक आहे बद्ध मुक्त आणि एक आहे नित्यमुक्त. बद्ध मुक्त कुणाला म्हणतात? महाराज अगोदर तो बद्ध होता पण ज्ञानार्जन झालं आणि मुक्त झाला, त्याला म्हटलं जातं बद्ध मुक्त. आणि दुसरा जो आहे तो नित्यमुक्त, ज्याची चित्तवृत्ती सतत परमात्म्याच्या चरणाजवळ असल्या कारणानं तो नित्यमुक्त आहे. आणि नित्यमुक्तामध्ये आमचे जगद्गुरु तुकोबाराही येत आहे. आणि नित्यमुक्त असल्या कारणानं त्यांना त्यांच्या मनाप्रमाणे जेव्हा वाटेल त्यावेळी ते जन्माला येता येतं. मला सांगा, तुकोबाराने येण्याचं स्वातंत्र्य आहे की नाही? जर तुकोबाराने येण्याचं स्वातंत्र्य नसतं तर ज्या काळामध्ये तुकोबाराने आपला वैकुंठ गमन केलं त्याच्यानंतर त्यांच्या भागीरथी नावाची कन्या आहे, तिला कळालं की आपले बाबा कुठं गेलेत? वैकुंठाला गेले. आणि मग विलाप मांडला. महाराज इंद्रायणीच्या डोहामध्ये उडी घेतली आणि आत्मदहन करण्याचा ती प्रयत्न करायला लागली. मला मरायचे का? माझे बाबा जर गेले तर जगायचं कुणा करता? आणि मग महाराज प्रत्यक्ष परमात्मा तिथं आला, अगं भागीरथी निघ बाहेर. पण परमात्म्याचं ऐकलं नाही. शेवटी तुकाराम महाराजांना पाठवलं, जा तुमच्याशिवाय ती कुणाचं ऐकणार नाही. आले तुकाराम महाराज आणि भागीरथीला तिथून काढलं. मग भागीरथीने प्रश्न केला, का हो बाबा, लोक तर म्हणत होते तुम्ही वैकुंठाला गेले, लोक म्हणत होते तुम्ही वैकुंठाला गेले, अहो वैकुंठाला गेलेला परत येतो का? आणि मग तुकाराम महाराजांनी सांगितलं, अगं आम्ही वैकुंठातले असल्या कारणानं आम्हाला वैकुंठातनं येता सुद्धा येतं आणि जाता सुद्धा येतं. मग का हो बाबा, इतर लोक मेल्यानंतर त्यांच्या पुढे वैकुंठ वाशी लिहितात. महाराजांनी सांगितलं ते वैकुंठ वाशी लिहितात खरं, पण ते नेमकं वैकुंठाला जातात की नरकाला जातात तिथून ज्याचं त्याला माहिती आहे. अर्थात येण्याचं आणि जाण्याचं स्वातंत्र्य कुणाला आहे? संत महात्म्यांना. आणखी ऐका, महाराज तुकाराम महाराजांच्या चरित्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की संताची जगनाडे तेली, ज्यांनी तुकाराम महाराजांचे अभंग लिहिले त्या संताजी महाराजांना मूठमाती करण्याकरता सुद्धा तुकाराम महाराज आले होते. याचा अर्थ असा आहे, तुकाराम महाराजांना इथून वैकुंठाला जाता सुद्धा येतं आणि वैकुंठातून परत येता सुद्धा येतं. का? कारण नित्यमुक्त या संज्ञेमध्ये तुकाराम महाराज असल्या कारणानं तुकाराम महाराजांना येण्याचं आणि जाण्याचं स्वातंत्र्य आहे. विठ्ठल विठ्ठल महाराजांना विचारलं, महाराज तुम्ही इथे येणार आहेत पण येणार कशा करता? महाराजांनी सांगितलं, आम्ही काला खाण्याकरता येणार आहोत. मग का हो तुकाराम महाराज, तुमच्या वैकुंठामध्ये काला नावाचा प्रसाद मिळत नाही का? मग महाराजांनी सांगायला सुरुवात केली, आमच्या वैकुंठामध्ये जर काला असता तर तुमच्या खोनीला इथे येण्याची गरज काय पडली असती? महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात, वैकुंठी तोय सेनाये, वैकुंठी तोय सेनाये,
नाही वैकुंठी तो ऐसे नाही वैकुंठी तो ऐसे नाही वैकुंठी तो ऐसे नाही कवल काय काल्याचे कवल काय काल्याचे वैकुंठी तो ऐसे नाही वैकुंठी तो ऐसे नाही वैकुंठी तो ऐसे नाही वैकुंठी तो ऐसे काय कवल काय काल्याचे कवल काय काल्याचे वैकुंठी तो ऐसे नाही 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 कवन काही काल्याचे कवन काही काल्याचे कवन काही काल्याचे वैकुंठी तो ऐसे नाही कवन काही काल्याचे कवन काही काल्याचे कवन काही काल्याचे महाराज म्हणतात आमच्या वैकुंठात असं काही नाहीये वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे. महाराज आपण स्वतःला भाग्यवान म्हटलं पाहिजे की जो काला वैकुंठातल्या लोकांना दुर्लभ आहे तो काला जर तुम्हा आम्हाला उपभोगायला मिळत असेल तर काहीतरी भाग्य आहे की नाही. एक सांगू तुम्हाला महाराज काला जो तुम्हा आम्हाला उपभोगायला मिळतो ना याच्या पाठीमागे सगळ्यात मोठी कृपा जर कोणाची असेल माझ्या ज्ञानोबरायांची कृपा आहे आपल्यावरती आपल्या सावळाराम बाबांची कृपा आहे आपल्या वामन बाबांची कृपा आहे म्हणून तो काला आपल्याला उपभोगायला मिळतो. महाराज जो काला देवादिकांना दुर्लभ आहे बरोबर की नाही. देवादिकांना काय कमी आहे सांगा ना मला तुम्ही. काही कमतरता नाही. एवढं सगळं त्या देवांकडे असून सुद्धा त्यांना काला उपभोगायला मिळत नाही. मग त्यांच्यापेक्षा भाग्यवान आपण कुणाला समजलं पाहिजे आपण स्वतःला समजलं पाहिजे. तुकाराम महाराज म्हणतात वैकुंठी तो ऐशे नाही कवळ काही काल्याचे. आमच्या वैकुंठामध्ये काला नावाचा प्रसाद मिळत नाही. अहो मग तुमच्या वैकुंठात काय आहे हो काय आहे. महाराज म्हणतात तुम्ही आमच्या वैकुंठ लोकाला असं साधं समजू नका. का वैकुंठ काय साधं आहे का. महाराज भगवान परमात्म्यानं आपली वैकुंठ भुवनी घरं केली. आपल्या सायुज्य नावाची जी मोक्षाची एक अवस्था सांगितली ती लोकांना उपभोगण्याकरता वैकुंठ हे निर्माण केलेलं आहे. आणि असं असणारं वैकुंठ महाराज सगळ्या गोष्टी आहेत वैकुंठामध्ये. काय कमी आहे वैकुंठामध्ये मला सांगा ना वैकुंठामध्ये काय आहे. मी सांगितलं असतं पण अडचण अशी मी वैकुंठात आतापर्यंत गेलोच नाही. बरोबर की नाही. माणसाने तेच सांगावं जे आपण पाहिलेले आहे. मग महाराज तुम्ही नाही बघितलं पण कोणीतरी बघितलं असेल ना. बऱ्याच जणांच्या नावापुरती वैकुंठवाशी लिहिलेलं असतं पण ज्यांच्या पुढं वैकुंठवाशी लिहिलेलं असतं ते पुन्हा सांगायला येतातच कुठं सांगा बघू आपल्याला. महाराज आपल्याला वैकुंठात ते नेमकं कळलं कसं. मग जे वैकुंठाला जाऊन आले त्यांना विचारावं लागेल कोण गेलेत संत वैकुंठात गेलेत. मग महाराज तुकाराम महाराजांनी सांगितलं का नाही शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी वैकुंठाचं केलेलं वर्णन आपल्याला पाहता येईल. शांतीब्रह्म एकनाथ महाराज वैकुंठाचं वर्णन करत असताना असं सांगतायत की ते चैतन्याचे निश्चिते मुसावनी श्री भगवंते वैकुंठ निर्मिले तेथे निज सामर्थ्य नांदावया तेथे नाही आधी व्याधी नाही विषयासक्त बुद्धी स्त्री पुरुषा समान बुद्धी जाण त्रिशुद्धी उद्धवा. मला त्या वैकुंठामध्ये काय आहे ते परमात्म्याने तिथं वर्णन केलेलं पाहायला मिळतं. मला तिथं जी माणसं आहेत ना ही दोन हाताची नाही अवघे चतुर्भुज नर 4 हात आहेत. ज्या पद्धतीने तो परमात्मा दिसतो तशा पद्धतीने वैकुंठामध्ये राहणारी माणसं तिथं आपल्याला पाहायला मिळतात. आणखी मला तिथं कुठल्याही प्रकारची आधी नाही आणि कुठल्याही प्रकारची व्याधी तिथं नाही आहे. आणखी काय आहे महाराज तिथं. महाराज भगवान परमात्म्याने आपल्याला स्वतःला राहण्याकरता विशेष बंगला तिथं तयार केला. कुठं तयार केला वैकुंठाला. मला सांगा आपल्याकडे एखादा मोठा माणूस आहे समजा आता खोनीमध्ये कोणीच कमी नाही हो बरोबर की नाही. मोठे मोठे राजवाडेच आपल्याला बघायला भेटतात. आलो एखाद्याच्या घरात शिरलो का असं बघावं लागतं. एवढे मोठे मोठे बंगलेत. मग महाराज आपल्याकडे जर एवढे मोठे मोठे बंगलेत तर जगामध्ये सगळ्यात श्रीमंत असणारी कितीतरी माणसं आहेत की नाही. आता अंबानीचं घर म्हणजे सगळ्यात मोठं बरोबर की नाही. एवढं मोठं घर आहे अँटालिया. किती खर्च आहे त्याचा एवढा मोठा खर्च आहे महाराज. एवढं मोठं
घर, एवढी मोठी श्रीमंती इथं असलेल्या एका माणसाची आपल्याला पाहायला मिळते. मला एक सांगायचंय, अशी माणसं निर्माण करणारं कुठे आहे? कुठे आहे? वर आहे. मग ज्यानं आपल्यासारखी माणसं निर्माण केली, जर त्याने निर्माण केलेली माणसं एवढी चांगली चांगली घरं निर्माण करत असतील, तर त्याने स्वतःला राहण्याकरता जो बंगला बनवला असेल, जे घर बनवलं असेल, ते कसं असलं पाहिजे? बरोबर की नाही? भगवान परमात्म्याने स्वतःला राहण्याकरता जे घर बनवलं त्याला म्हटलं जातं वैकुंठ. महाराज म्हणतात आमचं वैकुंठ एवढं चांगलं आहे, पण दुर्लभ आहे. काय? आम्हाला मात्र तिथं काला उपभोगायला मिळत नाही. महाराजांनी प्रश्न विचारला, महाराज तिथं तुम्हाला काला का उपभोगायला मिळत नाही? त्याची 2 कारणं सांगितलेली पाहायला मिळतात. पहिलं गोष्ट अशी आहे, महाराज काला नावाची गोष्ट देव आणि भक्त या दोघांमध्ये पाहायला मिळतं. मग महाराज देवाचं राहण्याचं ठिकाण सुद्धा वैकुंठ आहे आणि संतांचं राहण्याचं ठिकाण सुद्धा वैकुंठ पाहायला मिळतं. मग का हो? देवाचं राहण्याचं ठिकाण वैकुंठ सांगितलं खरं, काय बोलतो मी? देवानं पत्ता देताना कुठला दिला? वैकुंठातला दिला. महाराज देवाची गंमत अशी आहे, पत्ता वैकुंठातला दिला, पण देव राहायला मात्र वैकुंठात नाही. मग देव राहतो कुठं? महाराज वर्णन करतात, ज्या सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. तो परमात्मा वैकुंठात राहत नाही. मग तोच परमात्मा राहतो कुठं? माझे भक्त गाती जेथे, नारदामी उभा तेथे. त्याला वैकुंठात करमत नाही. महाराज वर्णन करतात, नावडे वैकुंठ शेषाचे शयन, वैष्णव सदन आवडे. परमात्म्याला काय आवडतं? वैष्णव सदन, वैष्णवाचं घर त्याला आवडतं. तो म्हणतो काय करायचं त्या वैकुंठाला, काय गरज नाही त्यातली, म्हणून तो परमात्मा इथे येतो. आणि आणखी एक गोष्ट, आमच्या संतांनी विचारलं, का हो तुम्ही तर वैकुंठवासी आहात, मग वैकुंठात राहायच्या ऐवजी तुम्ही इथं काय येतात? त्यांनी सांगितलं, आम्ही वैकुंठात का राहत नाही सांगू तुम्हाला. म्हटलं वैकुंठामध्ये जर देवच राहत नसेल तर आम्ही वैकुंठामध्ये राहून काय करायचं? त्याच्यापेक्षा इथं देव असतो ना, म्हणून देवाच्या सानिध्यातला तो काला उपभोगण्याकरता आम्ही मृत्यू लोकामध्ये येतो. आणि दुसरं कारण आहे, वैकुंठामध्ये काला का नाही? महाराज वैकुंठ ही भोगभूमी आणि मृत्यूलोक ही कर्मभूमी आहे, आणि काला हे कर्म आहे. कर्म करण्याकरता कर्मभूमीत अर्थात या मृत्यूलोकामध्ये यावं लागतं. वैकुंठ भोगभूमी आहे, स्वर्ग ही भोगभूमी आहे. तिथं इथं करायचं आणि भोगायला कुठं जायचं? तिथं जायचं. तुम्ही पुण्य करा, उपभोगण्याकरता स्वर्गात जा. ज्या दिवशी पुण्य संपेल त्या दिवशी कुठं जायला लागेल सांगता येत नाही. महाराज वैकुंठामध्ये जे आहेत ना, तिथं मात्र त्यांना कर्म करण्याचं स्वातंत्र्य नाही. आणि काला नावाचं कर्म जर करायचं असेल तर कुठे यावं लागतं? या मृत्यू लोकामध्ये यावं लागतं. म्हणून महाराज म्हणतात, वैकुंठी तू ऐसे नाही विठ्ठल विठ्ठल. महाराज वैकुंठामध्ये जो काला मिळत नाही, तो काला जरा इथं खोनीला मिळत असेल तर इथं मिळालेला काला लोक काय करतात? महाराज म्हणतात, मिळाला जर हातावरती काला ना, तर तो काला आमचा आम्ही खात नाही, पहिल्यांदा एकमेकाच्या मुखामध्ये घालतो आणि मग त्याचा उपभोग घेतो. अभंगाचं तिसरं एकामेका देव मुके, एकामेका देव मुके, एकामेका देव मुके, एकामेका देव मुके, एकामेका देव के, एकामेका देव के, एकामेका देव के, एकामेका देव के. सुके घालो बरी, सुके घालो बरी, एकामेका देव मुके. तो ऐसे नाये वैकुंठी, तो ऐसे नाये वैकुंठी, तो ऐसे नाये वैकुंठी, तो ऐसे नाये. बरे सुके घालो ओ बरे, वैकुंठी तो ऐसे नाये, वैकुंठी तो ऐसे नाये, वैकुंठी तो ऐसे नाये, वैकुंठी तो ऐसे नाये. एकमेका देवमुखे सुखे घालू हुंबरी. काल्याच्या प्रसादाची पद्धत आमच्याकडे अशी आहे, हातावरती एकदा तो प्रसाद मिळाला की आम्ही पहिल्यांदा दुसऱ्याच्या मुखात भरवतो, दुसऱ्याच्या हातावरती देतो आणि मग काला खाण्याची आमची पद्धत आहे.
याचा दोन अर्थ आपल्याला पाहायला मिळतात. कारण संत महात्म्यामध्ये असं आहे, बोधाची परस्पर देवाणघेवाण करणं याला म्हटलं जातं खऱ्या अर्थाने एकमेका देवमुखी. आणि दुसरा याचा अर्थ आपल्याला असा करता येऊ शकतो की याच्या संबंधातली एक पुरातन कथा गुरुवर्य वासुदेव महाराज काल्याचं कीर्तन असलं की आवर्जून ती कथा मात्र सांगत असायची. काय झालं म्हटलं, एकदा देवामध्ये आणि दानवामध्ये भांडण झालं. आता ही भांडणं पहिल्यापासूनच चालत आली बरं का. देवामध्ये आणि दानवामध्ये भांडणं पहिल्यापासून चालत आली. आणि मग त्यांचं म्हणणं होतं की आम्ही मोठे, यांना वाटतं आम्ही मोठे, त्यांना वाटतं आम्ही मोठे, बरोबर की नाही. आणि मग देवाकडे निवाडा करण्याकरता गेले. देवाला सांगितलं, देवा आमची भांडणं एकदाची मिटवा. कधी कधी गंमत अशी होते, यांची भांडणं मिटवता मिटवता हे दोघं जण एक होतात, पण भांडणं मिटवणारा मात्र सगळ्यांशी वाईट होतो, बरोबर की नाही. असं बघायला भेटतं. लाख लोक जातात, अहो आमची भांडणं मिटवा ना. भांडणं मिटवता मिटवता जो भांडणं मिटवणार आहे बिचारा, त्याचा एक भाव असतो, त्याला खरी बाजू दिसत असते. तो सांगतो रे हा बोलतो ती बरोबर आहे, पण त्याच्यानंतर परिस्थिती अशी होती ज्याच्या विरोधात निकाल गेला तो, आणि ज्याचं भांडण आहे तो एक होतो, पण ज्यांच्यातली भांडणं मिटवणारा मात्र आयुष्यभर वाईट. का? त्यानं खरं काय सांगितलं असतं. म्हणून जगामध्ये खऱ्याची किंमत नाहीये. कोंबडा लोकांना उठवतो. कोंबडा काय करतो? आपल्याला लवकर कोण उठवायचं खरं सांगा. पूर्वीच्या काळामध्ये अलारामची घड्याला होती का? मग सकाळी आपण जे उठायचो तो कुठल्या अलाराम उठायचो? कोंबड्याची बांग झाली की लोक सांगायची बाबा चला पहाट झाली. लोकांना त्या कोंबड्याचं एवढं वावड आलं, लोकांनी त्या कोंबड्याला महाराज आठवण कशाला करून देता? शिवरात्रीचा दिवस आहे, सोमवार आहे, आठवण करून देता. कशी तरी 2 दिवस आम्हाला काढायचे, काढू द्या. ऐका महाराज, इथं जगामध्ये चांगलं सांगणारी व्यक्ती जगाला आवडत नाही. जगाचं चांगलं काम करणारी माणसं नाही आवडत. मग फक्त तोंडापुढं गोड गोड बोलणारी माणसाला बरी वाटतात. विठ्ठल आज जर आपल्या गावाचं परिवर्तन जर बघायचं झालं तर महाराज, लोक आपल्या गावात आल्यानंतर त्यांना वाटतं काहीतरी विशेष आहे या गावामध्ये. एंट्री करताना आमच्या आप्पांनी पाहिलं सगळीकडं त्या लाईट लावलेल्या बघितलं. म्हटलं अयोध्या प्रकट झाली कुठं? आपल्या खोनीमध्ये. काय कमी आहे सांगा आपल्याकडं? येता येता बघितलं एक सुद्धा अंगण असं बघायला मिळत नाही की त्याच्यामध्ये ब्लॉक लावलेले पाहायला मिळत नाही. महाराज, एवढं सगळं परिवर्तन जर आपल्या गावामध्ये एक सरपंच करू शकतात, एवढं सगळं जर आपल्याला इथं करता येऊ शकतं, आपल्याकडं काय कमी आहे? पण गंमत अशी आहे महाराज, गावाकरता धडपड करणारी जी माणसं असतात, ज्याच्या अंतःकरणामध्ये तळमळ असते ना, अशी माणसं मात्र सगळ्यांनाच आवडतील असं मात्र आपल्याला पाहायला मिळत नाही. का? महाराज, चांगलं सांगणारी व्यक्ती जगाला कळत नाही कधी. कृष्ण परमात्मा गोपाळांना आपल्या कौरवांना सांगत होता चांगलं वागा, आणि पांडवांना सुद्धा सांगत होता. कौरवांना पटत नव्हतं. म्हटलं हा कोण आला आम्हाला गवळ्याचा पोरगा सांगणार? पण एक सांगू, कृष्ण परमात्म्याचा हेतू उदात्त होता. त्याला वाटत होतं परिवर्तन झालं पाहिजे. अरे ज्याच्या अंतःकरणामध्ये परिवर्तनाची भूक आहे ना, त्यांनी लक्षात ठेवायचं, आपण सगळ्यांनी मदत करायची. आपल्या गावात खूप मोठी समस्या होती. गावामध्ये मध्ये असणारी जी मस्जिद आहे, आता सुद्धा आपल्याला बघायला भेटतं. आज तुम्ही खूप मोठं, तुम्हाला धन्यवाद देतो का तुम्ही त्या बाबतीत जागे आहात. शेठ पुढे उभे राहिले, त्यांनी सांगितलं मागे घटना आपल्याला माहिती आहे, आले होते नाही ती नाटकं करायला. त्याने सांगितलं हे तर ट्रेलर आहे, अजून पिक्चर बाकी आहे, याच्यानंतर हिंमत करायची कोणी पुढे येण्याची हिंमत केली नाही. का? आज तुम्हाला कळालं पाहिजे की एवढी मोठी शक्ती आपल्या पुढे आहे. आणि या गोष्टी आता जर केल्या नाही, कधीतरी जाऊन बघा तुम्ही, MIDC मध्ये जा, तिकडं मुंबऱ्याला जा, तिथं गेल्यानंतर मग आपल्याला कळतं बाबा आवाज करता येत नाही, मान खाली घालायची ना सरळ चालायचं. आपल्याला जर वाटत असेल अशी परिस्थिती आपल्यावरती येऊ नये, त्याच्याकरता आपण लक्षात ठेवायचे, आपली माणसं आहेत ना हीच आपल्या उपयोगाला येणार आहेत. मग सुखाचा प्रसंग असो नाही तर दुःखाचा प्रसंग असो. विठ्ठल विठ्ठल चिंतन आपलं चाललं होतं, एकमेका देवमुखी भांडण झालं होतं देवांचं आणि दानवांचं. देवाकडे गेले, देवा आमच्यातलं भांडण मिटव. देवाने सांगितलं ऐका, मी भांडण मिटवतो, पण गंमत अशी आहे, आम्ही भांडवण मिटवून तुमच्याशी मी वाईट होणार असं नाही करायचं बरं का, नाहीतर काय होता मी बाजूला राहीन ना, तुमचे तुम्ही एक होऊन जायचे. म्हटलं देवा असं होणारच नाही. मग म्हटलं तुमचं भांडण मिटवायचं, एक काम करतो, आज काल्याचं कीर्तन आहे ना, मग तुम्हाला जेवायला बसवतो. म्हटलं मग मला जेवून कशी काय भांडण नाही, तुमची परीक्षा घेतो मी, जो त्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण होईल तो श्रेष्ठ आहे जगामध्ये. मग एक काम केलं, म्हटलं पहिल्यांदा कोण जेवणार? मला जेवणाची सगळ्यात जास्त घाई कोणाला असते हो? तुम्ही बोला, मी काहीच बोलणार नाही, मला घरी जायचंय बरोबर. मला जेवणाची सगळ्यात जास्त घाई राक्षसांना. सांगितलं आम्हाला द्या, नंतर तुम्ही बुवा लोक जेवढे जेवता, म्हटलं डाळ ठेवणार नाही आम्हाला, त्याच्यापेक्षा आम्हाला जेवायला द्या, आम्ही जेवलो की मग मोकळं.
देवानं सांगितलं जेवायला बसता पण परीक्षा आहे बरं का, तसं जेवता येणार नाही. मग म्हटलं काय परीक्षा आहे? देवाने सांगितलं एक काम करायचं, जेवतं कुठल्या हातानं? बरीचशी राक्षसं डाव्या हातानं जेवतात आता. कुठल्या हातानं? कोणी सांगितलं मी उजव्या हातानं जेवतो, कोणी सांगितलं डाव्या हातानं जेवतो. महाराज जो ज्या हाताने जेवत होता त्या हाताला इथून इथपर्यंत अशी काठी बांधली, जेणेकरून इथून हात असा फोल्ड होणार नाही याची व्यवस्था झाली. सगळ्यांचे हात बांधले. तसं बघायला गेलं तर हात बांधायला सगळेच असतात, सोडायला मात्र लवकर कोणी येत नाही. महाराज बांधून झाले आणि राक्षसानं जेवायला बसले. वाढण्याची काम वाढण्याकरता बादल्या हातात घेतल्या देवानी. महाराज वाढणं झालं आणि वाढणं झाल्यानंतर जेवायला सुरुवात करायची. महाराज राक्षसांच्या पंगतीला वदनी कवळ घेता असतं का हो? हा 30 पार्टीला कधी गेलात का तुम्ही? तुम्ही बोलाल महाराज तुम्हाला बरंच माहिती दिसतं. जात नाही, पण काही गोष्टी आपल्याला अनुभवायला येतात ना. महाराज जेवायला देवाने सुरुवात केली, आपल्या राक्षसांनी सुरुवात केली, पण गंमत अशी झाली, ताटातलं उचलायचं पण तोंडापर्यंत येण्याकरता हातच इथून फोल्ड होत नव्हता. मग प्रयत्न करायला लागले. त्यांनी एखाद्या लाडू उचलला, फेकला, तो गेला कसा तरी तोंडात. पण महाराज त्यांनी भातावरती ट्राय केलं, भात जाणार आहे का तोंडात? सांगा बघू. भात असा उचलला, फेकला तोंडाकड, पण तोंडात जाण्याच्या ऐवजी नाकात गेला, डोळ्यात जायला लागला, शिंका यायला लागल्या, डोळे झोंबायला लागली. बरोबर की नाही? ही परिस्थिती झाली. महाराज 10 मिनिटं वेळ दिली होती, पण महाराज सगळं जेवणाचं वाटोळं लागलं. एकाला सुद्धा पोटभर जेवता आलं नाही. तेवढ्यात देव आले. म्हटलं तुमची वेळ संपली, व्हा बाजूला, आता आमचा नंबर आहे. आता राक्षस बोलायला लागले, आता तुमचा नंबर आहे, बरोबर आहे, आता तुमची परीक्षा आहे. आता आम्ही लक्ष देतो तुम्ही कशी चिटिंग करता ते. मग आता राक्षसांनी काट्या हातात घेतल्यानं बांधायला सुरुवात केली. मला देवानी बांधताना थोड्याशा लूज तरी बांधल्या होत्या. हे राक्षस आहेत, कशा बांधल्या असतील? काट्या अशा बांधल्या की हात जवळ नाही, इथं हाताला मुंग्या यायला लागल्या. तेव्हा तर नाही जेवायला दिलं तर परवडल. महाराज हात बांधून झाली. पण देव एवढे हुशार होते, देव पहिल्यापासून हुशार, बरोबर की नाही? देवाने सांगितलं आम्हाला जेवायचंय. मग म्हटलं एक काम करा, ताटं वाढून झाली. त्यांनी सांगितलं ताटं वाढून झाली, तुम्ही पंक्तीत फिरायचं नाही. त्यांना माहिती आहे राक्षस मध्ये मध्ये काड्या करायला येणारच, कारण राक्षसाचा तो स्वभावच असतो. त्यांनी सांगितलं तुमचं जेवण वाढून झालं का जायचं. पंक्ती बसल्या होत्या. त्यांनी एक काम केलं, ताट फक्त समोरचं जवळ केलं. जवळ केल्यानंतर 36चा आकडा असा असतो, 3 36 असा नाही का, मग 63चा आकडा. आता ते मराठीचं आपण सगळं विसरून गेलो. 63चा आकडा जसा असतो, एकमेकाकडे तोंड करून असे ते जवळ जवळ बसले. आणि जवळ जवळ बसल्यानंतर गंमत अशी झाली, ताटातलं उचललं, प्रयत्न करतायत स्वतःच्या तोंडात जाण्याचं, पण जात नाही महाराज. मग विचार केला आपल्या तोंडात जात नाही म्हणून काय झालं, समोर बसलेलं आहे ना, मग एक काम करू, आपल्या ताटातलं उचलू. जिलेबी उचलली, समोरच्याच्या तोंडात घातली. महाराज जेव्हा समोरच्याच्या तोंडात घातली ना, तेव्हा त्याला कळालं आपलं जसं समोरच्याच्या तोंडात जातं तसं समोरच्याच्या सुद्धा आपल्या तोंडात येणार आहे. महाराज एकमेकांना सहसंमतीनं एकमेकाला भरवलं. जसं लग्नात गाज भरवला असेल ना, सगळे ब्रह्मचारी दिसायला लागले हो खोलीमध्ये. हा लग्नामध्ये कोण कोणाला भरवतं? नवरा ब्राह्मणाला भरवतो, बरोबर का? मग सासूला, मग कुणाला? बायकोला भरवतात ना घास. म्हणून विचारलं, सगळे ब्रह्मचारी दिसायला लागले का काय? ऐका, जसं बायकोला घास भरवला जातो तसे प्रत्येक जण प्रेमाने घास भरवायला लागले. आणि महाराज प्रेमाने जर एखादी गोष्ट करायची झाली तर चांगली होती. 8 मिनिटात जेवण पूर्ण झालं, तृप्त झालं. जाता जाता ताक ठेवलेलं होतं, ताक सुद्धा पिलं, पोटभर जेवण झालं. देवांनी असं डेअरीवरती हात फिरवला, म्हटलं पोटभर जेवण झालं. देवानं निकाल दिला. काय निकाल दिला? याच्यामध्ये विजयी जर कोण झाले असते तर कोण विजयी झाले हो? देव विजयी झाले. का? देवानी प्रयत्न केला. स्वतःला जर प्रयत्नाने जेवता येत नाही ना, मग एक काम करा, दुसऱ्याला भरवा. मला जगातली व्यक्ती ज्यावेळेस दुसऱ्याचा सुखाचा विचार करते, ज्यावेळेस दुसऱ्याचं पोट भरण्याचा विचार करते ना, त्यावेळेस तो परमात्मा आपलं पोट भरण्याचं काम करतो. म्हणून संतांनी आम्हाला हेतू दिला की एकमेका देवमुखी आणि सुखी घाले उंबरी. दुसऱ्याला पुष्ट करण्याचा प्रयत्न करा. दुसऱ्याच्या चेहऱ्यावरती हसू आणण्याचा प्रयत्न करा. ज्या दिवशी आपल्यामुळं दुसऱ्याच्या चेहऱ्यावरती हसू येईल ना, मला आपसुकच आपल्या चेहऱ्याला आनंद होणार आहे. आपण हसणार आहेत. कोरोनाचा कालावधी आला, आपल्याला पाहायला मिळालं असेल की बऱ्याच ठिकाणी बह्य कुठं राहत होते. महाराज वीडभट्टीवरती असणारी जी मंडळी होती, खायला मिळत नव्हतं, उपासमारीची वेळ आली आणि कितीतरी श्रीमंत माणसं उभी राहिली आणि त्यांनी अन्नछत्र तयार केले आणि रोज सकाळ संध्याकाळ जेवण वाटलं जायचं. एक सांगू महाराज, जेवण वाटत असताना चांगली माणसं जो होती ना, त्यांनी कधी फोटो काढण्याचा प्रयत्न केला नाही केला का? आम्ही जर पुण्य करत असू तर या हाताने केलेलं पुण्य या हाताला दाखवायचं नाही. ही पद्धत आहे महाराज, पद्धत आहे ती. आपण जर केलेल्या गोष्टीचा दिखावा करायला लागलो तर आपल्याला फळ त्याचं शून्य मिळतं. म्हणून काही माणसं मात्र दुसऱ्यांना द्यायची. महाराज एखादा उपाशी पोटी असलेल्या माणसाच्या हातात ते जेवण मिळालं ना, की मग मात्र त्याला समाधान वाटायचं. एक सांगू तुम्हाला, आमच्या गावातली एक व्यक्ती आहे,
नाव सुद्धा तुम्हाला माहिती आहे पण नाव सांगणार नाही. ऐका, कालचा जो शिवरात्रीचा दिवस आहे, शिवरात्रीच्या दिवशी तो माणूस दुकानावरून खजूर विकत घेतो, तो माणूस भरपूरशी खिचडी करतो आणि ती खिचडी आणि खजूर घेऊन तो माणूस वीट भट्टीवर जातो. तो म्हणतो हे घेऊन मी मंदिरावर सुद्धा बसू शकतो, पण मंदिरावर येणारी जी माणसं आहेत ना, खजूर घेतील त्यातली एक हाटी खातील ना दुसऱ्या फेकून देतील. खिचडी जर घेतली तर थोडीशी खातील, बाकीची फेकून देतील. पण हे आपण अशा माणसाला देतो ज्याचं पोट भरलेलं आहे. अन्नदान जर करायचं झालं ना तर ज्याला खायला मिळत नाही त्याला कधीतरी द्या. मला त्याच्या चेहऱ्यावरचं समाधान पाहिलं ना की दिलेल्या माणसाला कधीतरी समाधान वाटणार आहे. आपल्या घरी जर पुण्यतिथीचा कार्यक्रम असला ना, आपण एक करत असतो, आलेल्या माणसाला ओ खा ना 2 घास. एक सांगू, राहिलं शिल्लक अन्न, राहिलं नाही मुद्दामून जास्त करायचं. घरातली माणसं जेवायला इकडं घालायची, पण बाकीचं उर्वरित राहिलेलं जेवण कधीतरी आदिवासी माणसं, कुठं रस्त्यावरती काम करणारी माणसं, ज्यांना खायला मिळत नाही, अशा माणसांना जर तुम्ही नेऊन दिला ना तर तो माणूस तुम्हाला जो आशीर्वाद देईल ना, त्या आशीर्वादामुळं आपले जे पितर कुठंतरी पडलेले असतील त्यांना सद्गती प्राप्त होणार आहे. याच्याकरता संतांनी आपल्याला संदेश दिला, एकमेका देवमुखी आणि सुखी घालू हुंबरी. संत महात्मे हुंबरी नावाच्या खेळामध्ये दंगतात. महाराज ओरकावं लवकर, किती वेळ घेणार आहेत? मग हा खेळ तुम्ही कुठं केला सांगा ना. महाराजांनी सांगितलं, हा काला नावाचा प्रसाद जो आम्ही उपभोगला ना ते ठिकाण महाराजांनी सांगितलं अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये. भैरवी भैरवी तू का म्हणे वालवंट, तू का म्हण वालवंट, तुका म्हणे वालवंट, तू का म्हणे वालवंट, तू का म्हणे वालवंट, तू का म्हण वालवंट, तू का म्हणे वालवंट, तू का म्हणे वालवंट. बरवे नीट उत्तम, बरवे नीट उत्तम, वैकुंठी तो ऐसे नाये, ते तो ऐसे नाये. बरवे नीट उत्तम, बरवे नीट उत्तम, वैकुंठी तो ऐसे नाये, वैकुंठी तो ऐसे नाये. कवल काही काल्याचे, कवल काही काल्याचे, कवल काही कवन कवन काही कवना काही कालाचे आ
बरवे नीट उत्तम. ज्या वाळवंटामध्ये तुकाराम महाराजांनी काला केला असं महाराज म्हणतात, ते वाळवंट कसं आहे ते सांगतात. ते बरव आहे, नीट आहे आणि उत्तम आहे. तसं पाहिलं तर तिन्ही शब्द आपल्याला सारखे दिसतात, पण थोडासा फरक आहे. महाराज हे वाळवंट कसे तर बरव आहे. बरव शब्दाचा अर्थ असा आहे, वातावरण जर एखाद्या ठिकाणचं शुद्ध असेल, पवित्र असेल, तर त्या ठिकाणी सत्कर्म करण्याची माणसाला सहज वृत्ती होते. आळंदी पंढरपूरला जर एखादा गेला ज्याच्या गळ्यामध्ये पवित्र माळ सुद्धा नाही, पण असा माणूस जरी गेला तिथलं भजन पाहिलं की आपोआपच गुणगुणायला सुरुवात करतो की नाही. त्या वातावरणामध्ये ती ताकद असते. आणि तोच माणूस जर एखाद्या हळदीमध्ये गेला आणि समोर जर ऑर्केस्ट्रा सुरू असेल, बसलेला असतो खुर्चीवर, पण मात्र पाय त्याचे काय करत असतात, तो काय करतात, हा ते आपोआप हालत असतात. त्याला वाटतं तिथं जाऊन नाचावा, पण नाईलाज असतो, तो धोत्रावर असतो. मला जसं वातावरण असतं तशा पद्धतीची माणसाची काय होते, मानसिकता होते. म्हणजे वाळवंट नावाचं हे जे ठिकाण आहे ते बरव आहे का, तिथं गेल्यानंतर प्रत्येकाला एकमेकाचे पाय धरण्याची वासना तयार होते, कारण ते वाळवंट पवित्र आहे. भगवंताचं नामचिंतन करण्याची ती जागा आहे. दुसरं सांगितलं ते वाळवंट नीट आहे. महाराज देवाकडे जाणारे अनेक माटा जरी असल्या तरी भक्तीची वाट ही सगळ्यात सोपी वाट आहे. आणि तिसरं सांगितलं उत्तम. वाळवंट ही उत्तम जागा आहे. महाराज एखाद्या जमिनीमध्ये तिथं जर काही पेरलं तर ते चांगल्या पद्धतीने उगवतं. ते कधी उगवतं, जर ती जागा उत्तम असेल तर. पण वाळवंट ही जागा अशी आहे की तिथं तुम्ही काहीही पेरा ते तिथं उगवत नाही. का, याचं कारण आहे महाराज वाळवंटामध्ये तुम्ही जर कधी कुठं गेला, वाळवंट कुठे आपल्याकडं राजस्थानला आहे बरोबर की नाही, गुजरात या भागामध्ये वाळवंट आपल्याला बघायला भेटतो. वाळवंटामध्ये तुम्हाला झाडं बघायला मिळत नाही. महाराज काला नावाचं कर्म वाळवंटात का करायचं. कोणतंही कर्म जर जगात तुम्ही करायला घेतलं ना तरी त्या कर्माचा शेष शिल्लक राहतो. आणि शेष जर शिल्लक राहिला तर तो भोगण्याकरता पुन्हा जन्माला यावं लागतं. महाराज म्हणतात आगा कर्मे जै उरावे तै ती सुखदुःखी फळावे आणि तया ते भोगावया यावे देहाई का. काला जर एकदा जीवनामध्ये प्राप्त झाला आणि पुन्हा जर उपभोगायला यावं लागत असेल, जन्माला यावं लागत असेल, तर मग तो काला खरा नाही. मग तो खरा काला आम्हाला मिळावा याच्याकरता तो आम्ही वाळवंटात केला. का, एकदा काला मिळाला की पुन्हा जन्माला येण्याचं संपत कायमचं संपून जातं, म्हणून तो वाळवंटामध्ये केला. अशा पद्धतीचं पवित्रचं स्थान असणाऱ्या वाळवंटामध्ये आम्ही तो काला केला. आणि म्हणून महाराज म्हणतात वैकुंठी तो ऐशी नाही कवळ काही काल्याचे. सगळ्यांनी हाताने टाळी वाजवायची आणि मुखाने भगवंताचं नाम घ्यायचं. विठोबा कुमार
विठोबार कुमाई विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमाई विठोबार कुमाई अभंगावरचं आपलं चिंतन झालेलं असं जाहीर करतो आणि 12 वाजले. बऱ्याच जणांनी हातामध्ये रुमाल घेतलेले आहेत आणि वारा घालायला एक आपल्याकडं ती ढवळा येत नाही का आहेत ना काहीतरी असं आठवतं मला. पण आता आपल्यालाच वारा घालावा लागणार आहे म्हणून जास्त वेळ काही आपली घेत नाही. 5 ते 10 मिनिटांमध्ये आपण सेवा आटोपणार आहोत. काल्याचं कीर्तन म्हटलं की अभंगापेक्षा अत्यंत महत्त्व जर कशाला असेल तर भगवान परमात्म्याच्या लीलेला अर्थात चरित्राचं वर्णन करण्याला. म्हणून भगवान परमात्म्याचा जन्म झाला मथुरेमध्ये आणि जन्माला ज्यावेळेस परमात्मा आला त्यावेळेस परमात्मा काही दवाखान्यात जन्माला आला नाही. मग कुठं आला हो जन्माला? परमात्मा जो जन्माला आला तो तुरुंगामध्ये जन्माला आला. लोक आपल्या नशिबाला कधी कधी दोष देतात. बघा ना, जन्माला आल्यापासून आमच्या पाठीमागं दुःख आहे. अहो, जगाचा मालक असलेला परमात्मा जिथं जन्माला आला ते साधं घरसुद्धा नव्हतं, राजवाडा नव्हता. मग परमात्मा जन्माला आला तो एका जेलमध्ये जन्माला आला. जन्माला आल्यानंतर वडिलांना आज्ञा केली, एक काम करा, नंदाच्या घराला मज नियी गोकुळ आला, माया उपजली तेथे ठेवी मज आण येथे. परमात्म्याला आज्ञा केली वडिलांना. वसुदेवानं काय केलं? टोपलीमध्ये भरलं, पण हाताला शृंखळा वेड्या पाडलेल्या होत्या, कुलपं लागलेली होती. जसा परमात्मा टोपलीमध्ये घातला आणि परमात्म्याला उचललं तसा महाराज सगळे बंधनं आपोआप गळून गेली. हाताची बंधन गळाली, कुलूप मोडले गेले आणि तेथले जे पहारेकरीवरती सगळ्यांना योगमायाची निद्रा लागली, सगळे झोपले. परमात्म्याला टोपलीमध्ये घेतलं भगवान परमात्म्याने. महाराज प्रसंग जर पाहिला, श्रावण महिना आहे, ज्या काळामध्ये भरपूर पाऊस असतो. यमुनेला महापूर आलेला आहे आणि महापूर आल्यानंतर यमुनेमधून प्रवास सुरू झाला. महाराज बाप जीवनामध्ये काय करतो हे वसुदेवावरून आपल्या लक्षात घेण्यासारखं आहे. मुलाचं मुलाचं रक्षण करण्याकरता बापानं स्वतःच्या जीवाची पर्वा केली नाही, टोपली घातलं आणि कृष्ण परमात्म्याला घेऊन वसुदेव चाललेत. जाता जाता यमुना मातेने प्रयत्न केला. काय? कारण कृष्णाने सांगितलं होतं मी पायाचं स्पर्श तुला करणार आहे. यमुना वाढत वाढत गेली. ज्यावेळेस कृष्ण परमात्म्याचा स्पर्श झाला त्यावेळेस यमुना खाली बसली. नेलं कृष्ण परमात्म्याला नंदाच्या घराला. तिथं मायेने जन्म घेतला होता, तिथे माया घेतली, कृष्ण परमात्मा तिथं ठेवला, आणलं घरी. हे सगळं सकाळी उठल्याबरोबर काळाला गवळणीला आणि मग गवळण सांगे गवळणीला पुत्र झाला यशोदेला. एक सांग एकदा एकीकडे एक वाटी सुंठवडी आणि मग सुंठवडी वाटाला येथे करायला सुरुवात झाली आणि गोकुळामध्ये आनंदोत्सव सुरुवात झाली. बरोबर की नाही? आनंदोत्सव परमात्मा. महाराज आता आपण जन्माष्टमीचा कार्यक्रम करतो. आता जर एवढा आनंद आहे तर ज्या काळामध्ये कृष्ण परमात्मा होता त्या काळच्या आनंदाचं काय वर्णन करावं? विठ्ठल विठ्ठल हार जास्तच मोठा होता. जर थोडा वेळ आणखी ठेवला असता तर इथं थोडासा गॅप आला असता. बरोबर की नाही? ठेवला कशा करता? लग्नात एवढा मोठा हार भेटला नव्हता मला. म्हणून कोणी जर आदराने तो हार आणला तर त्या हाराची आपण किंमत केली पाहिजे, म्हणून तो 2 मिनिटं ठेवला. धन्यवाद. ऐका, कृष्ण परमात्मा गोकुळामध्ये गेल्यानंतर तिथं आनंदोत्सव सुरू झाला. महाराज रोज उत्सव त्या ठिकाणी व्हायला लागले आणि आनंदोत्सव एकदा सुरू झाला की त्याच्यामध्ये विरजन एखादा मिठाचा खडा पडतच असतो. आनंदोत्सव सुरू असताना परमात्म्याला जन्मून 6 दिवस झाले आणि 6व्या दिवशी एक मोठं संकट आलं. पुतनेच्या रूपानं संकट आलं आणि त्या पुतनेनं कृष्ण परमात्म्याला मारण्याकरता स्थानामध्ये विष भरून ती आली होती. पण महाराज ही पुतना नेमकी कोण आहे? ही पुतना आहे बलीची कन्या असणारी रत्नमाला, तिचं नाव आहे. ही रत्नमाला कोण? तर ज्या काळामध्ये भगवान वामन अवतार परमात्म्याने धारण केला आणि बळे त्या काळामध्ये इंद्र पदावरती बसणार होता. सगळं झालं आणि त्यावेळेस वामन अवतारामध्ये भगवान परमात्मा त्रिपाद भूमिदान मागण्याकरता तिथं गेला. पण ज्यावेळेस बटू वेशातल्या वामनाला पाहिलं त्यावेळेस रत्नमालेच्या अंतःकरणामध्ये त्याच्याविषयी वात्सल्य भाव निर्माण झाला आणि वात्सल्य भाव निर्माण झाल्यानंतर तोपर्यंत रत्नमालेचं लग्न झालेलं नव्हतं. लग्न व्हायच्या अगोदर तिला पाना सुटला आणि तिला वाटायला लागलं या बटू अवतारामध्ये असलेल्या देवाला आपण स्तनपान करावं. हे मातृत्व भाव आहे, वात्सल्य भाव आहे. पण महाराज एवढं सगळं अंतःकरणामध्ये आलं, पण एवढ्यामध्ये परमात्म्याने एक केलं, मला त्रिपाद भूमिदान पाहिजे.
मला 2 पावलानं पृथ्वी आणि आकाश हे व्याप्त केलं, तिसरं पाऊल ठेवू कुठं? मग तिसरं पाऊल ठेवण्याकरता बळीने सांगितलं, एक काम करा, माझ्या डोक्यावर पाय ठेवा. महाराज मागचा पुढचा विचार न करता परमात्म्याने डोक्यावर पाय ठेवलं आणि बळीला पातालात घातलं. पातालात घातल्याबरोबर जी रत्नमाला जिच्या स्थानामध्ये दूध आलं होतं, कृष्ण परमात्म्याला पाजण्याची जिची अंतःकरणामध्ये इच्छा होती, तिने विचार केला, माझ्या बापाला जर हा पाताळात घालतो, याचं काहीतरी केलं पाहिजे. हा भाव तिच्या अंतःकरणात राहिला. तीच पुढं पुतनेच्या रूपामध्ये जन्माला आली. आलं लक्षात? आणि मग पुतनेच्या रूपामध्ये जन्माला आल्यानंतर तिने विचार केला, देवाकडे जायचे. ना आपल्याकडे देवाकडे जात असताना माणसं कशी येतात? नटून टटून येतात. म्हणून ती पहिल्यांदा पलावामध्ये गेली. तिथं सुंदर पद्धतीचं एक ब्युटी पार्लर होतं. बरोबर बोलतो का? ब्युटी पार्लरला गेली मस्तपैकी नटून तटून. देवाकडे जाताना तसं जायचं नसतं. आणि कोकणाचा हा जो परमार्थ आहे हा खऱ्या अर्थानं ऐश्वर्य संपन्न आहे. देवाकडे जाताना कसे तरी गबाळ्यासारखे जात नाही महाराज, नटून तटून आपण जातो आणि तसंच गेलं पाहिजे. ती पुतना सुंदर पद्धतीनं तिथे गेली. गेल्यानंतर यशोदेला आवाज दिला, अगं यशोदे ओळखलं का? यशोदेने सांगितलं, नाही ओळखलं. कशी काय ओळखू? म्हटलं तुला कधी बघितलीच नाही. तिने सांगितलं, अगं अडचण अशी झाली, मी तुझी मावशी आहे. म्हटलं मावशी घरी कधी दिसली नाही? अगं तुझ्या मामाने मला हिस्सा दिला नाही ना, तेव्हापासून भांडणं होती. भेट तुझी कशी होईल सांग बघू? हिस्सा भेटला नव्हता म्हणून मी मामाकडे येत नव्हती ना, ते भेट झाली असती. म्हटलं ठीक आहे चालेल, काही हरकत नाही. मग कशा करता आली? अगं तुला मुलगा झाला असं ऐकलंय. हो झालाय. मग कुठं येतो? अगं मावशी झोपलाय तो. कृष्णाने विचार केला, पहिलं बोनीचं गिराईक आणि सोडता कामा नाही. कृष्ण परमात्मा उठला, रडायला लागला. रडत असताना सांगितलं, का गं खोटी बोलते का? आहे ना कृष्ण. मग आली घरामध्ये, कृष्ण परमात्म्याला घेतलं आणि स्तनपान करायला सुरुवात केली. मला जसं स्तनपान करायला सुरुवात केली, परमात्म्यानं पहिल्यांदा दूध शोषलं, नंतर रक्त शोषलं, पंचप्राण शोषले आणि पुतना मावशी गतप्राण झाली. पण ही गोष्ट ऐका, मला देवानं जिला मारली तरी सुद्धा पुतना मावशी एवढी भाग्यवान होती. माऊली वर्णन करतात, तुवा सनकादिकांची निमाने सायुज्य सौर सुदिदला पुतने जे विषयाचे स्तनपाणी मारू आली. भगवान परमात्म्याने आपली सायुज्य नावाची मुक्ती त्या पुतनेला दिली आपल्याला पाहायला मिळते. हे भगवान परमात्म्याने बालपणामध्ये केलेलं त्याचं चरित्र आहे. हळूहळू तो परमात्मा थोडासा मोठा झाला आणि मोठं झाल्यानंतर परमात्मा आता रांगायला लागला. मग रांगत असताना माणसं कशी रांगतात महाराज वर्णन करतात, तळवे तळ हात तळ हात टेकीत डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत. तलवे तल हात तलात टेकीत, तलवे तल हात तलात टेकीत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत. तलवे तल हात तलात टेकीत, तलवे तल हात तलात टेकीत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत, गुडघ्याने गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत. ह्या गवळणीला ही चाल ऐकली की समाधान वाटतं की नाही? तळवे तळ हात टेकीत डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत. परमात्मा रांगता रांगता सुद्धा परमात्म्याने केलेले चरित्र आपल्याला पाहायला मिळतं. काय चरित्र महाराजांनी रांगता रांगता केलं ऐका. महाराज परमात्मा ज्यावेळेस रांगत होता, रांगत असताना परमात्मा खूप मोठ्या खोड्या परमात्म्याने केली आणि मग तो त्रास द्यायला लागला. लहान मुलं त्रास द्यायला लागली की आई विचार करते याला काहीतरी शिक्षा दिली पाहिजे, म्हणून त्या परमात्म्याला आईनं उखळाला बांधायचं ठरवलं. उखळाला बांधायला घेतलं, पण परमात्मा महाराज किती जरी केलं तरी त्याला बांधता येत नाही. असं असल्या कारणानं आई बांधण्याचा प्रयत्न करते, कृष्ण परमात्मा बांधला जात नाही. शेवटी कृष्णाने विचार केला, 12 वाजता कीर्तन संपवायचं होतं, 12:10 झाले तरी जर अजून बांधला गेलो नाही तर 12:15ला कीर्तन संपल कसं? मग कृष्णाने दोरी घेतली आणि स्वतःला बांधून घेतलं. कृष्णानं बांधून घेतलं. आई तिच्या कामामध्ये गेली. कधी कधी आया काय करतात, मोबाईलमध्ये रील्स बघण्यामध्ये व्यस्त झाल्या की पोरगा फ्रीजमध्ये नेऊन ठेवला की कुठं बाथरूममध्ये, त्यांना पत्ता नसतो. तशी कृष्ण परमात्म्याची आईची परिस्थिती अशी झाली. यशोदा आपल्या कामामध्ये मग्न झाली आणि तिला आठवणच राहिली नाही कृष्ण कुठे आहे. आणि मग नंतर तिच्या लक्षात आलं, काय ग कृष्ण काही दिसत नाही. मग इकडे तिकडे शोधायला सुरुवात केली, कृष्ण दिसेना. आणि म्हणून मग तिने एकमेकाला विचारायला सुरुवात केली, माझा कृष्ण देखिला काय कोणीतरी सांगा गे, माझा कृष्ण देखिला काय कोणीतरी सांगा गे. आणि मग ती सांगायला सुरुवात करते, आगे मी कामामध्ये व्यस्त होते. हाती घेऊन या फुलं, हाती घेऊन या फुलं, अंगणी रांगत आले मुलं, अंगणी रांगत आले मुलं, होते सारवीत मी तुलं,
कैची भूल पडिली माझा कृष्ण देखिला काय कोणीतरी सांगा गे. एकमेकाला विचारते एवढ्या मध्ये बाहेरून एकदम जोराचा आवाज आला धडामधूम. आणि मग आवाज आल्याबरोबर बाहेर गेली. बाहेर जाऊन पाहते तर अंगणामध्ये असणारे 2 वृक्ष उलमलून पडलेले होते. कोण होते ते? नलकुबेराचे पुत्र विमलार्जुन होते. आणि ते विमलार्जुन पडलेले होते. त्यांच्यातनं दिव्य पुरुष निघाले आणि परमात्म्याच्या चरणामध्ये विलीन झाले. काय झालं? नारदांचा त्यांना शाप होता म्हणून त्यांची वृक्ष झाले होते. आणि उशाप होता ज्यावेळेस परमात्म्याचा स्पर्श होईल त्यातनं तुम्ही मुक्त व्हाल. हे परमात्म्याने रांगत असताना केलेले चरित्र आहे महाराज. हळूहळू तो परमात्मा मोठा व्हायला लागला. परमात्म्याने खेळ करायचं ठरवलं. कारण खेळल्याशिवाय जगण्याला जीवनाला आनंद नाही महाराज. म्हणून खेळलं पाहिजे. मग परमात्म्याने खेळायचं ठरवलं. पण खेळायचं झालं ना की मग मात्र 2 पार्ट्या असाव्या लागतात खेळण्याकरता. बरोबर बोलतो ना? खेळण्याकरता 2 पार्टी. एक पार्टी स्वतःची आणि एक पार्टी दादाची. पण आता दुर्दैव आता दादाच ऐका महाराज. एक पार्टी कृष्णाची एक पार्टी दादाची. माझे गडी कोण कोण निवडा भिन्न यातून. ए बाबांनो ज्यांना माझ्याकडे यायचं त्यांनी माझ्याकडे जा. बाकीचे राहिलेले सगळे दादाकडे जा. आणि मग मात्र खेळ करायला सुरुवात केली महाराज. खेळता खेळता हे सगळे गोपाळ दमायचे. दमायचं कारण कृष्णाच्या लक्षात आलं. अरे बाबा एवढ्या लवकर कसे काय दमता? आणि मग त्यांनी सांगितलं महाराज दमणार नाही. मग काय होणार? अहो कालपासूनचा उपवास आहे. आणि कालपासूनचा उपवास सकाळी 12 सुद्धा सोडली नाही. असं वाटलं होतं महाराज 12 वाजता कीर्तन संपवतील आणि काल्याच्या प्रसादानं आमचं पोट भरेल. पण तुम्ही 12 वाजता सुद्धा सोडायला तयार नाही. मग आम्ही दमणार नाही. मग काय? कृष्णाने विचार केला हे का दमतात? हे जे खातात ना ते सगळं बिनकामाचं खातात. कोणी बरोबर खातो, कोणी वडापाव खातो, कोणी पिझ्झा खातो. हे सगळं बाहेरचं खाता, फास्ट फूड खाता. त्याचा परिणाम असा झाला पाव खाऊन तुम्ही आम्ही आतपाव झाल्यासारखी परिस्थिती झाली महाराज. गोपाळांच्या घरामध्ये दूध तयार व्हायचं, गोपाळांच्या घरामध्ये दही तयार व्हायचं, गोपाळांच्या घरामध्ये तूप तयार व्हायचं. तूप विकण्याकरता जायचं कुठं? मथुरेला. दूध विकण्याकरता जायचं मथुरेला. आणि गवळीयाची ताक पिरे काय पोरे चांगली महाराज. त्या गोपाळांच्या वाट्याला मात्र ताक यायचं. ताक पिऊन कोणी मजबूत झालाय का महाराज? ज्यांच्या तब्येती जास्त झाल्या त्याला डॉक्टर सांगतात एक काम करा आता एखाद दिवस आठवड्यातला असा करा फक्त ताकावरती जीवन जगायचं. बोलतात की नाही? हे ताक असं असतं ज्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं सार नसतं. त्याचा परिणाम गोपाळ बारीक होत गेले. मग सांग ना देवा आम्ही काय खाल्लं पाहिजे? मग परमात्म्याने सांगायला सुरुवात केली. तुम्हाला जर वाटतं ना पिझ्झा बर्गर हे सगळं बंद करा. साध्या गव्हाची पोळी लाटी पुरण पोळी करून दे मोठी. नाही आडवे तर गुळासाठी मला जेवू घाल. यशोदे घराकडे चाल मला जेवू घाल. जास्त काय खायचं नाही. घरची जी पुरणपोळी चपाती भाजी काय असेल ना त्याच्यामध्ये मोठा वेगळा एक आनंद आहे महाराज. मग तुम्ही ते खात जाता. म्हटलं ठीक आहे. याच्यानंतर हे सगळं ठरलं. आणि मग मात्र कृष्ण परमात्म्याने सांगितलं हे बाबांनो चला आपल्याला चोऱ्या करायला जायचे का महाराज? घरातलं खाण्यापेक्षा चोरून खाण्याला मोठा आनंद आहे. आताचा काळ बदलला. आता कोणी चोऱ्या करायला जात नाही. एक काळ असा होता मी लहान असताना मी पाहिलेलं आहे महाराज. बोरांची सध्याची सीझन बोरांची आहे. लोक बोरं आणायला जायची. मग कोणाचे आंबे आले असतील तर महाराज स्वतःच्या परसामध्ये स्वतःच्या वाड्यामध्ये जर आंबे असतील ना ते खायला आनंद नाही. पण चोरून खायला मोठा एक आनंद आहे. मग तिथं कोणतरी बाजेवरती बसलेला असायचं लक्ष ठेवायला. त्याचं लक्ष चुकवायचं. 1-2 आंबे जरी भेटले महाराज त्या आंबे खाण्यामध्ये आनंद होता. आता घरात पेट्याच्या पेट्या पडलेल्या असतात. आनंद वाटतो का? आनंद का नाही महाराज? चोरलेली वस्तू ना माणसाला खायला चांगली वाटते. म्हणून मला वाटतं सगळे चोरूनच खाण्याचा प्रयत्न आता करतायत. ऐका महाराज कृष्ण परमात्म्याने सांगितलं आपल्याला चोऱ्या करायच्या. चोऱ्या चालू झाल्या. आणि मग चोऱ्या चालू झाल्याबरोबर गवळणी गाराने आणायला सुरुवात केली. गाराने आणत असताना वेगवेगळी गवळण वेगवेगळ्या काराने आपल्याला घेऊन यायला लागली महाराज. एक वेळेस मात्र एक गवळण आली. म्हटलं वा तुमचा कृष्ण आमच्या घरामध्ये आला. आमचा म्हातारा दारात निजलेला होता. याने टाकाचा डेरा घेतला आणि म्हाताऱ्याच्या डोक्यात नेऊन आटपला. मेला असताना म्हातारा. मग बाकीचं तिथे त्याच्यानंतर दुसरी गवळण आली. तिने सांगितलं मी आणि माझा पती 2 जण बेडरूममध्ये झोपलो होतो. हा आला पतीची दाढी आणि माझी वेणी याची याने गाठ मारली. सोडण्याचा प्रयत्न करतोय पण काही केल्या गाठ मात्र सुटत नाही. आणखी एक आली. म्हटलं पोरीचं लग्न एवढ्या वर्ष झालं जमत नव्हतं. कसं तरी योगायोगाने जमलं आणि पाहुणे येणार आहेत म्हणून बाहेर अंगणामध्ये काय काढली होती? रांगोळी काढली होती. अष्टदळ काढले अंगणी आणि त्यावरी मुते चक्रपाणी आला म्हटला. आणि त्याच्यावरती येऊन काय केला त्यांनी? रांगोळी काढली परमात्म्याने बरं का. त्याच्यावरती येऊन तो मुतला. अहो एवढे गाराने घेऊन त्या गवळणी यायला लागल्या. आणखी एक आली. म्हटलं तो आमच्या घरी आला होता. आमच्या घरी आल्यानंतर त्यांनी काय केलं? माझी सून जी होती ती गरोदर होती. गरोदर असलेल्या सुनेच्या पोटावरती हात फिरवायला लागला. आणि मग तिला विचारायला लागला सुन देखून गरोदर म्हणे केवढे हे उदर. हा एवढा मोठा पोट असतो का? कोण बोलायला लागला?
कृष्ण बोलायला लागला. याला काय कळतं की नाही, आमच्या सुनांच्या पप्प्या घ्यायला लागला कृष्ण परमात्मा 5 वर्षाचा असताना. महाराज हे याला शोभतं का? आणि मग या सगळ्या गाराण्यांना कोण कंटाळले? महाराज यशोदा माता कंटाळली. अरे कृष्णा किती वेळा तुला सांगू, ऐकत जा ना. आणि मग त्या सांगायला लागल्या कृष्णा जरा ऐकत जा. मग पुन्हा कृष्ण परमात्म्याने थोडे दिवस ऐकलं, पुन्हा खोड्या करायला सुरुवात केल्या. मग काही गवळणी आल्या. अगं यशोदे सांग, कृष्णाला सांगावे गोकुळी राहावे का जावे? राहू की नको सांग, गावात कंटाळा आणला तुझ्या पोरानं. मग आईने सांगितलं कृष्णा एक काम कर, आता तुझं बस झालं, लय त्रास द्यायला लागला, मग आता तू शाळेत जायला चालू हो. महाराज ही शाळेत ही या लहान पोरं आहेत ना, ही जर जास्त त्रास द्यायला लागली ना, आई सांगते यांना एकदाशी शाळेत टाका का, कमीत कमी तिथं नाही शिकले तरी 3-4 तास आम्हाला त्रास तरी. मला दया येते त्या अंगणवाडीच्या बाईंची. कधी कधी बिचाऱ्यांना किती त्रास सहन करावा लागत असेल. हा जी पोरं इथं ऐकत नाही त्यांना तिथं नेऊन आपण टाकतो. आपल्याला वाटतं तिथं गप बसणार आहेत का, तिथं भांडणं, याची पेन्सिल चोर, तिथं त्याचा फटका मार. आणि मग त्या तक्रारी घेऊन आल्या, नाही आमची पोरं अशी आहेत का? बरोबर आहे की नाही? बाळ सगुण गुणाचे ताने, बाळ सगुण गुणाचे ताने, बाळ दिसते गोजिरवाने, बाळ दिसते गोजिरवाने, काय सांगता गाढाने गे गोकुळ जाणारी, काय सांगता गाढाने गे गोकुळ जाणारी. आपल्या पोराची चुकी आपल्याला कळते का हो कधी? तुम्ही 12 घरच्या 12 ओ गोकुळच्या नारी. त्यांना बोलायला लागली त्याने एक दिवस आणून दिलं रंगियात, बघ तुझा कृष्ण त्रास देतो. मग कृष्णा बस झाला आता जा. आणि मग गाई गोपाळांसहित कृष्ण परमात्मा कुठे गेला? वनामध्ये गेला. वनामध्ये गेल्यानंतर परमात्म्याने तिथं मात्र वेगवेगळे खेळ केले आपल्याला पाहायला मिळतात. हमामा हुंबरी होतो तो आधी करून खेळ केले. खेळ खेळता खेळता सगळे गोपाळ जे होते ते दमले. जसे आता तुम्ही आम्ही सगळे काय झालो दमले. आणि दमण्याचं महत्वाचं कारण महाराज, खांदी भार पोटी भूक आणि काय कीर्तनाचे सुख, बरोबर का? काही खेळायचे सुख. भूक लागल्यानंतर सगळ्या गोष्टीचा माणसाला विसर पडतो. म्हणून सगळ्या गोपाळांना भूका लागल्या. कृष्णाला सांगितलं कृष्णा आता बस झालं, कीर्तन एकदाचं संपव आणि आम्हाला प्रसाद दे. महाराज कृष्ण परमात्म्याने सगळा खेळ संपवला. गायी एका जागेवरती केल्या, गोपाळांना एका जागेवरती घेतलं. गोपाळांना जवळ घेतल्यानंतर कृष्ण परमात्म्याने एक काम केलं. काय केलं? पहिल्यांदा कमलाच्या आकारावर, म्हणजे मोठे जे होते अधिकाराने किंवा याच्याने त्यांना लांब ठेवलं. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवायची, देवाकडे जात असताना नम्रतेनं जावं. म्हणून पूर्वी मंदिरांचे दरवाजे जे असायचे ना, हे छोटे असायचे. का? कोणीही कितीही मोठा राजा जरी असला तरी देवाकडे जात असताना कसा गेला पाहिजे? तो खाली माननं वाकून गेला पाहिजे. ही शुद्ध भावना त्या काळामध्ये असलेली आपल्याला पाहायला मिळायची. आणि म्हणून गोपाळ कृष्ण परमात्म्याने काय केलं? सगळ्यांना असं कमलाच्या आकाराकार बसले. कृष्ण परमात्मा मध्ये बसवला, सगळ्यांच्या शिदोऱ्या एकत्रित केल्या आणि एकत्रित केल्यानंतर परमात्म्याने काला वाटायला सुरुवात केला. तोच काला परमात्म्याने यमुनेच्या काठावरती वाटला. तोच काला आमच्या ज्ञानोबारायांनी कुठं वाटला? आमच्या पंढरपूरच्या वाळवंटामध्ये वाटला. तोच काला उपभोगण्याकरता आज आम्ही सगळे आमच्या भगवान धामटानेश्वराच्या या सानिध्यामध्ये आलेलो आहोत. त्या काल्याचा उपभोग आपल्याला घ्यायचा आहे. तत्पूर्वी देवाचं भजन घेऊ, नंतर काल्याचा अभंग होईल आणि मग प्रसाद होईल. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय जय. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय जय. शिंकेला वेले दुरे होतो तिघांचे मेवरे, तुम्ही वारे गोडे कड्या मुखा पसरू वाहातीच्या दारा तुझा कोपरा, दोन्ही वारे दोन्ही कड्या मुखा पसरू. शिंकेला वेले दुरे होतो तिघांचे मेवरे, मी वारे दुरे होतो तिघांचे मेवरे. वाहातीच्या दारा दोन्ही कोपरा, वारे दोन्ही कडे मुखा पसरले. म्हणे हाती टोका वारे दोन्ही कडे मुखा पसरले. तुका म्हणे हाती टोका मी वारे दोन्ही कडे मुखा पसरले. कंठी धैला कृष्ण म्हणे काला वाटो कामे का वैष्णविका संग्राम, बोलिया ब्रह्मादिका उत्तम
कामेका वैष्णव तुका संगम तुका म्हणे भूमंडळी आम्ही बली वेगळी काला वाटोय कामेका वैष्णव तुका संगम लिहिलेले पुराव्याने वाकुरे होकरे करा जमा पराज महाराज तुम्ही जिथं हो नाही विचारिला अधिकार करा जमा पराज महाराज तुम्ही जिथं का म्हणे जडेश्वर स्वरा राखा बायापैकी करा करा जमा पराज महाराज तुम्ही सिद्ध देव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम देव तुकाराम देव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम 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 तुझे 28 विटेवरी उभा मांगे रखमाई किसले वे शोभा पुण्य काजा भेटे परब्रह्म देवा चरणे वाहे दीप उतरी जय जय देव जय देव जय पांडुरंगा जय तुलगा जय जय माला गला कंठे उर कंठी कासे पीतांबर कुकुलला देव सुरावर नित्य ते भेटे करुणार मत प्रयोग जय देव जय पांडुरंगा आई वल्लभा नाईच्या वल्लभा पाय झुलगा जय देव आषाढी कार्तिकी भक्त जयती चंद्रभागे मागे स्थानाचे करते दर्शनेला मात्र ते होयमती केशवाची नाम देव भावे वालती जय देव जय देव जय पांडुरंगा रखमाई वल्लभा नाईच्या वल्लभा पाय झुलगा आके ज्ञान राजा मा कैवल्य तेजा देव साधु संत मानव वेदना माझा अति मान राजा तो परे ज्ञान जगी तर राज कोले अवतार पांडुरंग आवडते ज्ञाने अति ज्ञान राजा बोले ईश्वर मासी केले राम जनार्दन चरणी मस्कर ठेवले अति मा कैवल्य तेजा देव साधु संत मानव वेदना माझा अति ज्ञान राजा आरती तुकाराम स्वामी सद्गुरु राम सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवे आरती तुकाराम भगवे सागरात पाषाण सारिले कौतुक भाग आप रक्षिले आरती तुकाराम पिता तुलसी ब्रह्मा तुकासे आले मनने रामेश्वरी चरणी मस्कर ठेवले आरती तुकाराम स्वामी सद्गुरु राम सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवे आरती तुकाराम जय देव जय सद्गुरुनाथा वामन बाबा चरणी ठेवी तो माता जय देव प्रपंचास्ता परमार्थ साधिरे जरी कमळ तैसे हरित राहिले भक्ती ज्ञान वैराग्य सोहाचरिले पुरुष सारखा संतोधन केले जय देव जय सद्गुरुनाथा वामन बाबा चरणी ठेवी तो माता जय देव रामकृष्ण गुरु आज्ञा प्रवचन रविले पैसन सिंहासनी मौन स्वाधीने ग्रामे वास्तव्य केले सन्मार्ग लावणी पकडून धरिले जय देव जय सद्गुरुनाथा वामन बाबा चरणी ठेवी तो माता जय देव फाल्गुन शुद्ध षष्ठी निर्याण केले हरिपाठ समय ब्रह्मानंदी रंगले साई रंगी पावनी कृतकृत झाले दैव सवळे शिव पावले जय देव जय सद्गुरुनाथा वामन बाबा चरणी ठेवी तो माता जय देव लटांगण मध्ये चरण घोरान पायन रूप तुझे आनंद पूज्य वालेन मनेन लडक माटो हेची व्हावी माझी आस जन्म जन्मी तुझा दास पंढरीचा वार करी वारी चुकोना दयारे अकल्पायुष्य व्हावे तया कुळा माझी सकला कल्पनेची बाधा बाधा नो कवणे काली संत मंडळी सुखी आसो अंकाराचा न लगो राजसा माझ्या विष्णुदासा भाविकांसी नामा म्हणे तया असावे कल्याण जामुखी निधान पांडुरंगा काली संत मंडळी सुखी ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम एक सूचना फक्त आज 16 फेब्रुवारी आजच्या दिवशी संध्याकाळी
आपले जे जुगनुबुवा आहेत यांच्या आईवडिलांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम श्री विठ्ठल रखुमाई मंदिर अर्थात त्यांच्या घरी संपन्न होणार आहे आणि त्या निमित्तानं आजची जी कीर्तनाची सेवा संपन्न होणार आहे. काल्याचं कीर्तन म्हटलं की आपल्या डोळ्यापुढे एकमेव व्यक्तिमत्व उभं राहतं ते म्हणजे गुरुवर्य वासुदेव महाराज. या वासुदेव महाराजांची नात अर्थात आमच्या सिद्धार्थ महाराजांची मुलगी आमची वैष्णवीताई सिद्धार्थ महाराज म्हात्रे यांची कीर्तनाची सेवा जुगनुभावांच्या घरी 6 ते 8 पहिलाच कीर्तन आहे त्यांचं आपल्याकडे आणि त्यांचं पहिलंच कीर्तन आहे. म्हणून आवर्जून जेवढ्यांना जमेल दुसरं आहे का जेवढं जमेल तेवढ्यांनी त्या ठिकाणी यायचं आहे. कारण आपल्या परंपरेमध्ये खऱ्या अर्थानं आपल्याकरता एक अभिमानास्पद असणारी ती गोष्ट आहे. म्हणून त्या कार्यक्रमाकरता आपण सगळ्यांनी सहभागी व्हायची एक सूचना आहे. आणखी एक सद्गुरू वामनबाबा महाराजांचा षष्ठीचा कार्यक्रम आजपासून सुरू होतो. शांतीमठ आपलं मूळ स्थान असणारं तळोजे या ठिकाणी त्याही कार्यक्रमाचा आपण सगळ्यांनी लाभ घ्यायचा. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. आज श्री धामटानेश्वर शिवमंदिर हे आपल्या वाडवडिलांपासून जुनी जी मंडळी आहे त्यांनी हा वारसा जपत आलेले आहेत आणि त्याचा आता वेलू हळूहळू गगनापर्यंत जायच्या दिशेने आहे नाही का. त्या लोकांनी इवेलेचे रोप लावले होते. इवेलेचे रोप लाविलेद्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी आणि आज गेली 48 वर्ष या कार्यक्रमाला झाली. ज्या वेळेला आमचा जन्म नव्हता त्यावेळेला कार्यक्रमाची सुरुवात होती. परंतु महाराज सांगायला अभिमान वाटेल की या मंडळींना कुठेतरी आपण जर पाठीशी उभं राहिलो आपण त्यांच्या खांद्यावर प्रेमाचा हात जर आपण ठेवला तर नक्कीच या कार्यक्रम पुढे जाण्याला मदत होईल. गेली 2 वर्ष बबन महाराज कालोके यांचं आम्ही कीर्तन ठेवला कीर्तन रूपी सेवा केली. त्याच्यानंतर हा 2रा वर्ष मला वाटतं तुमचा असेल आणि इथून ह्या कार्यक्रमाला चांगली दिशा चांगला मार्ग लाभलेला आहे आम्हाला. आणि हा कार्य आम्ही अभय चंद्र दिवाकरम तव कार्य ठिकाणा है जोपर्यंत चंद्र सूर्य आहे या पूर्वजांनी आम्हाला त्यांच्या वयाच्या पर्यंत जे टिकवण्याचा प्रयत्न केला आम्ही आता आमच्या वयापर्यंत आमच्या शेवटच्या क्षणापर्यंत हा कार्य पुढे नेण्याचं काम आम्ही करणार आहोत. आणि आपण खरोखरच इतके त्रस्त म्हणजे वेळेमध्ये व्यस्त होतात आणि सतत कार्यक्रम होतात. आपण शेवटच्या क्षणापर्यंत आम्हाला नाहीच सांगितलं होतं परंतु माझा जॅक जुगनू महाराजांच्या पाठीमागे सतत होता की आम्ही वेळेत कार्यक्रम अरेंज केला महाराज. कारण आपल्याला सर्वांना माहिती आहे ग्रामस्थांना सुद्धा माहिती आहे की कार्यक्रम आयोजन नियोजन हा खूप मोठी व्यवस्था असते परंतु आपण एकाच किंवा 2 दिवसात आपण तो करायला जातो पण ते शक्य नसतं तसं नाही का. 4 दिवसात आपण कार्यक्रमाचं नियोजन केला. महाराजांना वेळ नव्हती तरी सुद्धा महाराजांनी वेळात वेळ काढून महाराज आपण आला आणि खरोखरच आम्हाला कृतकृत्य केलं आपल्या मधुर वाणीने. आपण जे आम्हाला अमृत प्राशन केलं त्याबद्दल मी आपलं मनापासून आभार व्यक्त करतो. मी शंकरदादा ठोंबरे यांना विनंती करेन की आपल्या ग्रामस्थांच्या संपूर्ण गावाच्या वतीने आपण महाराजांना शाल श्रीफल देऊन आपण कृपया सन्मानित करायचं आहे. आणि मृदंगाला साथ दिली जे आमच्या गावचे नितेश दादा ठोंबरे खरोखरच याचा मला सार्थ अभिमान वाटतो की ह्या मुलांनी सांगितलं की ज्या ज्या वेळेला इथे कार्यक्रम असेल त्यांना मी त्या वेळेला इथे उपस्थित असेन. आणि खरोखरच ह्या कलाकाराचं मी एकदा मनापासून आभार व्यक्त करेन आणि मी सर्वांना विनंती करेन की त्या नितेश दादासाठी सर्वांनी एकदा जोरात टाळ्या वाजवायच्या आहे. आपल्या कलाकाराचा आपल्या मातीशी जोडलेली नाल पाहून मी खरोखरच नितेश दादांना सुद्धा आभार व्यक्त करतो आणि गुरुनाथ दादा ठाकरे यांना विनंती करतो की नितेश दादांना आपण शाल श्रीफल देऊन त्यांना सन्मानित करायचा आहे. तसेच पानेरकर सर गायनाची साथ सुंदर असे दिली. दादा उपस्थित राहून आपण सुंदर असा आम्हाला साथ दिली त्याबद्दल आपलं सुद्धा आमच्या ग्रामस्थांतर्फे आम्ही आभार व्यक्त करतो. आणि आमच्या कार्यक्रमाला अजून गायनाची साथ दिली
रिद्धीनाथ वेळात वेळ काढून आपण सुद्धा इथं उपस्थित राहिलात, आपलं सुद्धा मनापासून आभार. मंडळी, आपल्याला मी सांगू इच्छितो, कार्यक्रम आजचा सुद्धा सुंदर झाला आहे आणि याच्यानंतर अतिशय सुंदर व्यवस्था होणार आहे. आपण पाहत आहोत की श्री धामताणेश्वर शिवमंदिर याची निर्मितीचं काम, पुनरुत्थानाचं काम, जीर्णोद्धाराचं काम हे खूप जोरात सुरू आहे, जोरात सुरू राहणार आहे आणि त्याच्यासाठी आपल्या सर्वांच्या सहकार्याची गरज आहे. कोपऱ्यावर तिथे टेबल लावलेला आहे. ज्या ज्या ग्रामस्थांना, ज्या ज्या पाहुणे मंडळींना यथाशक्तीने कोणाला जर या बांधकामासाठी जर दान करायचं असेल तर त्यांनी कृपया सहकार्य करावे, जेणेकरून आपला हा परिसर, आपला हा मंदिर भव्य आणि दिव्य बनेल. आणि या कार्यक्रमासाठी सर्वांनी जे दान दिलेलं आहे त्या सर्व दानशूर व्यक्तींचा मी मनापासून आभार व्यक्त करेन. आमच्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थिती लावले आपल्या गावचे मृदुंगमणी यांचे सासरे आहेत पंडित वा भोईर, यांचं सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करतो. ग्रामस्थांना मी पुन्हा एकदा सांगतो की पुढल्या वर्षी हा कार्यक्रम अगदी नियोजितबद्ध साजरा होणार आहे. आपण प्रत्येक कार्यक्रम, जे आध्यात्मिक कार्यक्रम आपण अरेंज करणार आहोत, हरिपाठ असेल, भजन असेल, प्रवचन असेल, त्या कार्यक्रमाला प्रत्येकाने उपस्थिती दाखवायची आहे, हीच आमची अपेक्षा असेल. आणि अतिशय शिस्तबद्ध, नियोजनबद्ध कार्यक्रम करण्याचा आपण ग्रामस्थ मिळून प्रयत्न करणार आहोत. तुम्हाला आणि ज्या ज्या लोकांनी दान दिलेलं आहे त्या सर्वांचा मी मनापासून आभार करतो. या मंदिरासाठी मनुबाई खंडू ठोंबरे यांच्याकडून 5,500 रुपयाची देणगी आलेली आहे. त्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करेन. कारण ही जी देणगी आहे 5,500 रुपये, मी सर्वांना सांगू इच्छितो की मला वाटतं त्यांनी त्यांच्या वैयक्तिक त्याच्यातून दिलेली आहे. कारण ऑलरेडी ही जी संकल्पना आली ही श्री वासुदेवदादा ठोंबरे यांची गेली 2 वर्षापूर्वी चर्चा झाली आणि त्यांच्याच बाजूला बसलेले हनुमान विष्णू ठोंबरे यांची दोघांची चर्चा झाली आणि त्या चर्चेतून ह्या विषयाची सुरुवात झाली, या मंदिराच्या पुनरुत्थानाची सुरुवात झाली, या नवीन निर्माणाची सुरुवात झाली. आणि वासुदेव दादांनी सुद्धा 2 लाख रुपये त्यावेळेला जाहीर केले आणि ते त्यांनी दिले सुद्धा. आणि त्यांचेच बंधू गजानन दादा ठोंबरे यांनी सुद्धा त्याचा एक मोठा मोलाचा वाटा म्हणून 1,11,1111 रुपये त्यांनी सहकार्य केलं. आणि मला वाटतं मी ह्या 5,500 रुपयाचं मी स्पेशल सांगतो की मंदुबाईंनी हे स्वतः मला वाटतं त्यांनी पर्सनल दिले, त्यामुळे मी त्यांचं खूप 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 आभार व्यक्त करेन. ज्या ज्या व्यक्तीने आपण पहिले जे दान आपण सांगितलेलं आहेत ते आपण कृपया नसेल जमा केले तर कृपया जमा करायचं आहेत. आपल्याला खूप जोमाने काम करायचं आहे, कारण सर्वांच्या प्रेमाने, सर्वांच्या यथाशक्तीने आणि सर्वांच्या सहकार्याने हा कार्यक्रम होणार आहे. कार्यक्रम हा एकट्याचा नाही आहे, कार्यक्रम हा संपूर्ण गावाचा आहे. त्याच्यामुळे या मंदिरासाठी सर्व ग्रामस्थांचा सहकार्याची मला आवश्यकता आहे. मंडूबाई सीताराम सालवी यांच्याकडून सुद्धा 2,000 रुपये आलेले आहेत, त्यांचं सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करेन. मी दानाच्या बाबतीत जर मी एक गमतीशीर जरा उदाहरण सांगितलं तुम्हाला, तर आता जे ह्या मंदिराचे जे काम पाहतात, ते आयोजनाचे काम पाहतात, श्यामदादा म्हात्रे, देणगीच्या स्वरूपाचे पैसे त्यांच्याकडे असतात. भोला स्वभाव, अगदी भोला स्वभाव. गेल्या वर्षी बोलतं 25,000 रुपयाच्या 17-18,000 रुपयाच्या आपल्याला पत्रावल्या लागल्या. तर आता गावातून वर्गणी जमलेली आहे 62,000 रुपये. बघा, एक गमतीशीर प्रसंग सांगतो मी. 62,000 रुपये संपूर्ण गावातून आपल्याला देणगी जमलेली आहे. आणि त्यांनी सांगितलं की आपण जो पत्रावलीचा जो खर्च आहे ना तो थोडा कमी करू. आपण 1,000 ताट आहे ना श्री धामटानेश्वर शिवमंदिराला, आपण यावेळी त्या पैशातून आपण विकत घेऊ. ते 4 वेळेला त्या पैशालाच हात लावायचे. 15,000 रुपये खिशात होते ना. समोर जे बसलेले जे आनंददादा फुलर आहे त्यांना सांगते, तुला आता मी पैसे देतो, तू ताटा घेऊन ये. परंतु त्यांनी तो कॅल्क्युलेशनच केला नाही की 1,000 ताटाचे पैसे होतात किती. ज्या वेळेला आम्ही संध्याकाळी बसलो, आनंददादा फुलरेंनी सांगितलं की तुम्ही काळजी करू नका, मी तिथे जाईन, तुम्हाला हे सांगेन, त्याच्यानंतर तुम्ही मला पैसे द्या. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी बसल्याच्या नंतर हनुमान विष्णू ठोंबरे आपल्या गावचे, खरोखरच किती स्तुती करा त्यांची, कुणाला आवडेल कुणाला ना आवडेल.
परंतु किती स्तुती करा त्यांची. मग त्यांनी सांगितलं की काय विषय काय होता. ते बोलतात तुम्ही कॅल्क्युलेशन केलं आहे का. बोला नाही काय 15-16 हजार रुपये असे होतील. तो 65,000 रुपये होतात त्या 1,000 ताटांचे. किती 65,000 रुपये ताटांचे. आणि महाराज 62,000 रुपये संपूर्ण गावाची वर्गणी. आणि ही व्यक्ती 10 वेळेला त्या 15,000 रुपयालाच हात लालते. हे घ्या पैसे आणा ताट, हे घ्या पैसे आणा ताटे. परंतु त्या वेळेला मला सांगायला अभिमान वाटेल आणि आनंदही वाटेल की हनुमान विष्णू ठोंबरे जे आपल्या गावचे विद्यमान सरपंच माजी सरपंच आहेत, त्यांनी एका क्षणाचाही विलंब न करता त्यांनी सांगितलं की ही ताट श्री धामटानेश्वर शिव मंदिर या मंदिरासाठी मी दान म्हणून करतो. म्हणून अभिमान वाटतो. दादांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा की दानशूरत्व असावं माणसाजवळ, दातृत्व असावं. पण किती एवढं उदारत्व दातृत्व आपण पाहतो की प्रत्येक ठिकाणी ते 2 लाख 5 लाख 10 लाख 20 लाख अशा पद्धतीने ते दान करतात. परंतु खरोखर आमच्या या धामटानेश्वर शिव मंदिराला आपण उदार अंतःकरणाने एवढे मोठे ताटांची मदत केली त्याबद्दल आपल्या मनापासून आभार. दुसरं आम्हाला सहकार्य झालेलं आहे कैलासवासी बबलू म्हात्रे यांच्या स्मरणार्थ सुरेश म्हात्रे यांच्याकडून सुद्धा या मंदिरासाठी 10 बादल्या आलेल्या आहेत. त्या दादांचा सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करेन. मी जास्त काय वेळ घेणार नाही आहे कारण इथे गरमी आहे. मी पुढल्या वर्षी सालवीला सांगेन की थोडी फॅनची व्यवस्था कर, कारण मी आधी सुद्धा 10 फॅन सांगितलेले. आज मला माहिती होतं जेवणाच्या वेळेला गरमी होणार आहे. परंतु असो, सालवीची सुद्धा आपल्याला सालवी जे डेकोरेशन आहे त्याची आपल्याला खूप मोलाचं, कारण खूप कमी पैशामध्ये तो आपल्याला सेवा देतो. सालवीचं सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करतो. ओम साई MTCचे प्रोप्रायटर अक्षयदादा म्हात्रे यांचा आभार व्यक्त करतो. सुंदर अशी सेवा सिस्टम दिली त्या नितीन दादाचं सुद्धा मी खूप आभार व्यक्त करतो. आणि संपूर्ण ग्रामस्थांचं आज मी सकाळी आल्यापासून बघितलं जी जेवणाची व्यवस्था करत होते. खरोखर मला बघून इतकं मन भरून आलं की असं सहकार्य जर प्रत्येक ग्रामस्थाने जर इथे आपलं दिलं, वेळ दिली, तर खरोखर हे कार्यक्रम आपल्याला यशस्वी करण्यासाठी कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. दानशूर व्यक्ती खूप आहेत, देणारे खूप आहेत, फक्त श्रम करणारे व्यक्ती पाहिजेत. आणि खरोखरच संपूर्ण गाव आज आपण एकत्रित आलेले आहात आणि सगळ्या गावाची आपण एकत्रित राहू आणि हा कार्यक्रम सक्सेसफुल करून दाखवू. संपूर्ण परिसराला हेवा वाटेल असा आपण कार्यक्रम करणार आहोत. धन्यवाद. एक छोटीशी खंत आहे आपल्याला की आपण पुढल्या वर्षी ज्या वेळेला कार्यक्रम अरेंज करणार आहोत, मी आधीच सांगितलं की त्यावेळेला फक्त कार्यक्रमाला वेळेवर उपस्थित राहत जा. बस एवढीच विनंती आहे. जेवणाची व्यवस्था भारतीय बैठक आहे. आपण ज्या राज्यस्तरीय सप्त्यामध्ये ज्या पद्धतीने शिस्तबद्ध रांगेमध्ये बसतो, ताट घेतल्याच्या नंतर त्या पद्धतीने रांगेतच आपण बसायचं आहे. जयवंत खंडू ठोंबरे यांच्याकडून मंदिराच्या बांधणीसाठी 10,000 रुपये आलेले आहे. आणि खूप मोलाचं असं सहकार्य आमच्या जगदीशदादा पाटील यांचं सुद्धा आहे की त्यांनी सुद्धा या मंदिरासाठी 2 लाख रुपयाचं योगदान आमच्या मंदिराला दिलेलं आहे. आणि अशी भरपूर अशी मंडळी आहे की त्यांनी खूप मोठा सहकार्य, मी प्रत्येकाचं नाव काय घेणार नाही. महाप्रसाद रांगेत आपण बसूया जेवायला. मी विनंती करेन की रांगेत बसूया. मध्ये कुणी कृपया कुणी नका बसू, जेणेकरून आपल्या प्रत्येकाला व्यवस्थित पोटभर जेवता येईल. दादा अरे पाकिट आणि पैसे घेऊन ये ना इकडे महाराजांच्या भराला. लवकर 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 लवकर. अर्जुनबुवा पवार कलवा यांच्याकडून सुद्धा मंदिराच्या बांधकामासाठी 2,000 रुपये मदत आलेली आहे. बुवांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. जयवंत खंडू ठोंबरे, अर्जुनबुवा पवार हे आपल्या जुगनू महाराजांचे मित्र आहेत. ते सुद्धा इथे उपस्थित राहून त्यांनी इथे मंदिराला सहकार्य केलं. दादांचा सुद्धा मी आभार व्यक्त करतो.
जयवंत खंडू ठोंबरे यांच्याकडून सुद्धा मंदिराच्या बांधकामासाठी 10,000 रुपये आलेले आहेत. खूप खूप आभार. हॅलो कुठं बघला तू पैसे मोजताना बघला कुठे पैसे भरता महाराज इथंच बसू थांबा. तुला मी पहिलेच बोललो का मला आज इथं वेळ भेटेल का तू मी तुला पहिलेच बोललो तू 10 वाजता माझ्या बरोबर ये. ठीक